नामांकन ते मानांकन ही प्रक्रिया काय आहे आणि ती प्रक्रिया या किल्ल्यांच्या बद्दल राबवताना काय काय घडलं, कसं कसं घडलं आणि त्यात कोणी पुढाकार घेऊन ते मानांकन मिळवायला प्रयत्न केले, याच्याबद्दल मी आता थोडंसं बोलणार आहे. आपल्या पराक्रमाची, शौर्याची, त्यागाची साक्ष देणारे हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे गडकोट. आजही निपाकात ते उभे आहेत. काहींची पडझड झाली आहे. आज 12 दुर्गांना युनेस्कोचे मानांकन मिळालेलं आहे. परंतु हे आपल्याला टिकवायचे आहे. याच्यासाठी काय करावं लागेल, हे मानांकन कसं मिळाले, त्याच्यासाठी काय प्रक्रिया होती, यापुढे काय होणार आहे, याबाबत अभ्यासक श्री घाणेकर यांनी सर्वांना सांगितले. नमस्कार. आज आपल्याकडे प्राध्यापक प्रत्यय घाणेकर, सगळ्यांना माहितीच आहे, प्रसिद्ध ते पर्यावरणाचं तर काम करतात. लोक याच्यामध्ये प्रोफेसर होते MBS कॉलेजमध्ये, आणि त्यांचा अभ्यास म्हणजे इतका आहे की इतिहास, भूगोल, प्राच्यविद्या, असं बरंच काही काही म्हणजे सांगण्यासारखा खूप आहे. पण मी जास्त त्याच्याविषयी काही बोलत नाही आणि आपल्या सगळ्यांना परिचित आहे. तर पहिली स्लाइड जाऊ दे. नेक्स्ट. या मानांकन मिळाल्यानंतर मला माझ्या प्रकाशकांनी एक पुस्तक लिहायला सांगितलं, स्नेहल प्रकाशनची घाटपांडे. तर साध शिवस्वराज्यातील 12 दुर्गांची ताद युनेस्कोच्या मानांकनांची, असं त्या पुस्तकाचं नाव ठेवलं. आता असं शिवस्वराज्य असं काय आहे, का लिहिलं असं, तर इथले 11 किल्ले हे सध्याच्या राजकीय महाराष्ट्राचा जो नकाशा आहे त्यात आहेत. आणि एक त्याला किल्ला नाही म्हणणार मी, दुर्गपुंज आहे, 7 किल्ल्यांचा समूह आहे, तो जिंजी आहे. तर तो शिवाजी महाराजांच्या ताब्यात होता म्हणून तो शिवस्वराज्यात होता. म्हणून शिवस्वराज्यातील 12 दुर्गांची आणि मग युनेस्कोचं मानांकन. नेक्स्ट. शिवाजी महाराज म्हटल्यानंतर जे आपल्या डोळ्यापुढे येतं ते बहुतेक वेळेला किल्ले येतात. तर त्या किल्ल्यांबद्दल आपण बोलताना सुरुवात जी करायची ती शिवजन्मस्थान जी जागा आहे तो शिवनेरी किल्ला, जुन्नर जवळचा. नेक्स्ट. या इथे पलीकडे नकाशा आहे. त्या नकाशात अनेक ठिकाणं दाखवली. मी गेल्या शनिवारीच शिवनेरीवर होतो, 40 लोकांना घेऊन गेलो होतो. या वास्तूला शिवजन्मस्थानाची इमारत म्हणतात. हा जीर्णोद्धारित पहिला दरवाजा, हा 3रा दरवाजा आणि हा 4था दरवाजा, असे 7 दारातनं आपण आत गेलं की किल्ल्यावर जाऊ शकतो. नेक्स्ट. शिवनेरीचा हा तपशीलवार, या इकडनं हे 7 दरवाजे आहेत आणि या इथे शिवजन्मस्थानाची इमारत आहे. दुसरा किल्ला, इथे दुसरा किल्ला का घेतला, तर शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केल्यानंतर त्यांना 45 साली, याच्या तारखा अजून माहीत नाहीत म्हणून मी तारीख सांगत नाही, साधारणपणे वर्ष सांगतोय, तोरणा किल्ला त्यांच्या ताब्यात आला. त्याची दुरुस्ती करत असताना त्यांना प्रचंड पैसे सापडले. किती सापडले त्याला काय नव्हतं, त्यामुळे माहिती नाही. तर त्यांनी त्या पैशातून समोर जो मुरुंब देवाचा डोंगर होता त्याच्यावर एक नवा किल्ला बांधला. त्याचं नाव त्यांनी ठेवलं राजगड, आणि हा राजगड किल्ला आहे. या राजगडाचा झुंजार बुरुज आहे, ही सुवेरामाची आहे. तर शिवाजी महाराजांनी हा बांधला, बांधणं चालू होतं. 47 साली पुणे कायमचं सोडून ते राजगडावर राहायला गेले. 1647 ते 1672 त्यांचं वास्तव्य तिथे होतं. पुढे वाढलेल्या स्वराज्याचा कारभार या किल्ल्यावरनं ती जागा अपुरी पडते आणि रणक्षेत्र कारणं खूप आहे. तर त्यामुळे त्यांनी राजगडावरनं रायगडावर स्थलांतर केलं आणि 72 पासून 80 सालापर्यंत, मृत्यूपर्यंत ते रायगड किल्ल्यावर होते. तर हा राजगड. नेक्स्ट. हा किल्ला नकाशा असा दिसतो. या इथे पद्मावती माची, सुवेळा माची, संजीवनी माची, हा जो भाग आहे याला डुबा असं म्हणतात. आणि हा बाले किल्ला, जे काही अवघड बाले किल्ले आहेत त्यातला हा बाले किल्ला आहे. आणि त्याच्यावरनं दिसणारे किल्ले हे या इथे दिसत आहेत. नेक्स्ट. संजीवनी माची, याच्याबद्दल मी तासभर बोलू शकतो, तेवढं काही आपल्याला आत्ता वेळ नाही आहे. पण संजीवनी माची म्हणजे शिवाजी महाराजांच्या दुर्ग बांधणीतला परमोच्च आविष्कार. आणि
हे जे युनेस्कोचं मानांकन मिळालंय त्या संदर्भात मी नंतर बोलेन, त्यावेळेला संजीवनी माचीचा मी उल्लेख करणार आहे. Next. हा डुबा आणि सुवेळा माची आणि या सगळ्या किल्ल्यांवर तत्कालीन शौचकूप आहे, संडास आहे आणि 300 वर्ष दुर्लक्ष केल्यानंतर आजही वापरता येतील अशा परिस्थितीत आहेत. हं. हो ना. हा राजगडाचा बालेकिल्ला आहे. म्हणजे स्वराज्यावर जर संकट आलं, या माशांपैकी एखादी माची पडली तर शेवट माघार घेऊन या बालेकिल्ल्यावर राहता येईल अशी ती व्यवस्था आहे. या नंतर आपण तिसरा किल्ला घेतोय तो लोहगड घेतोय. एक तर तो पुण्याला जवळ आहे म्हणून. लोहगडाची ही जी रचना आहे आणि ही रचना आहे याच्याबद्दल मी 1 मिनिट जास्त बोलणार आहे. जरी हे शिवस्वराज्यातले किल्ले होते तरी यातला फक्त हनुमान दरवाजा हा प्राचीन काळचा दरवाजा. त्यानंतरचे गणेश दरवाजा आणि बाकीचे जे दरवाजे आहेत, एकंदर 4 दरवाजे आहेत तिथे. तर ही सगळी बांधणी नाना फडणीसांनी केलेली आहे. आणि हे जे काय प्रकरण आहे हे मी ज्या वेळेला मानांकनाबद्दल बोलीन तर हे लक्षात घ्या, इथे दोन्ही बाजूला भिंती आहेत आणि हा पायऱ्यांचा जिना आहे. तर याच्यावरून जेव्हा मावळे संरक्षण करण्यासाठी इथे उभे राहतील, येणारे शत्रू येतील, त्यांच्यावर जे काय त्यांना प्रतिकाराची जी साधनं आहेत, बाण असतील, भाले असतील, जळते बोळे असतील, दगड असतील, काय जे असेल ते, त्यांचा मारा केल्यानंतर या शत्रू सैनिकांना पळायला इकडे तिकडे जागा नाहीये. आणि हे पहिल्यांदा बांधकाम राजगडावर केलेलं आहे. त्याचं अनुकरण नाना फडणीसांनी नंतरच्या बांधणीत केलेलं आहे. नेक्स्ट जाऊ द्या. हा साल्हेर. शिवाजी महाराजांनी ज्या गनिमी काव्याच्या लढाया केल्या असं आपण नेहमी म्हणतो, पण साल्हेर ही गोष्ट मी सांगतोय 1672. मी ज्यावेळेला असं काही साल सांगितलं सगळं 1600 असेल बरं का. तर ते 72 साली शिवाजी महाराजांनी आपल्या 2 प्रमुख अधिकाऱ्यांना साल्हेरवर पाठवलं. साल्हेरवर सूर्याजी काकडे या नावाचा किल्लेदार होता आणि महाराजांनी मोरोपंत पिंगळे ज्यावेळेला पेशवा झालेले होते त्यांना सांगितलं की तुम्ही वरघाटी या, साल्हेरकडे जा. आणि प्रतापराव गुजर हे त्यावेळेस सरसेनापती होते, त्यांनाही सांगितलं की तुम्ही वर या. आणि मग प्रतापराव गुजरांचं घोडदळ आणि मोरोपंतांचं पायदळ आणि वरनं सूर्याजी काकडे अशा याच्यामध्ये एक लढाई झाली. त्या लढाईचं वर्णन खूप छान केलेलं आहे. तर त्यात त्यांनी सूर्याजी काकड्यांचं वर्णन असं केलं आहे की महाभारती कर्ण जैसा झुंजला तैसा सूर्याजी इथे झुंजला. आणि त्याचं वर्णन तर खूप आहे बकरीमध्ये. तर जास्वंदीच्या फुलासारखा तो लाल दिसत होता, इतकं रक्त त्याच्या अंगातनं बाहेर पडलं, म्हणजे इतक्या जखमा झाल्या होत्या. तर ते या साल्हेरवर झाले. साल्हेर हे महाराष्ट्रातलं 2nd हायएस्ट पीक म्हणजे 2य क्रमांकाचं शिखर आहे. ते पहिलं कळसुबाई, नंतर साल्हेर. तर या साल्हेरवर या इथे एक मंदिर आहे, ते परशुरामाचं मंदिर आहे. त्याच्याबद्दल मी आता फार नाही बोलणार. नेक्स्ट हा साल्हेरचा सोपा किल्ला. सालोटा नावाचा त्याचा जो सख्खा शेजारी आहे त्याच्यावरनं काढलेला हा फोटो आहे. आणि ज्यावेळेला पहिल्यांदा मी सालोट्यावर आधी सालोट्याला गेलो होतो आणि समोर बघितलं, म्हटलं हे जमायचं नाही बा आपल्याला. तर ही इथे वाट दिसते बघा, मग तिकडे जायचं अशी ती वाट आहे. अत्यंत सोपी वाट आहे. नाही, त्या शिखराला नाव नाहीये काही. हा साल्हेरचा बघितला आपण आता कसा. प्रतापगड शिवाजी महाराजांच्या आयुष्यातलं. आता प्रत्येक लढाई, प्रत्येक संकट हे महाभयंकर संकट होतं, पण प्रतापगड हा शिवाजी महाराजांच्या आयुष्याला एक पूर्ण वळण देणारी घटना घडली. शिवाजी महाराजांनी ज्या वेळेला 1656 मध्ये जावळी ताब्यात घेतली
त्यावेळेला रायरी म्हणजे असं त्यावेळेचा रायरी आताचा रायगड ते वासोटा म्हणजे कोयनेच्या धरणाच्याही दक्षिणेला एवढा सगळा जंगल भरला मुलूक हा महाराजांच्या ताब्यात आला. त्यावेळेस त्यांनी एक नवीन किल्ला बांधून घेतला. तोही मोरोपंतांना जसं राजगड बांधायला सांगितलं होतं तसा हाही मोरोपंत किल्ल्याला सांगितला होता. आणि हा प्रतापगड त्यांनी बांधला. त्याची उद्दिष्ट विद्दिष्ट खूप बोलता येईल पण नाही बोलणार मी आता. एक हा तसा नव्याने जीर्णोद्धार केलेला बुरुज आहे. या इथे जो बुरुज आहे हा बुरुज आहे हा. प्रतापगड ही त्याची रचना आहे. ही अशी इकडनं यायचं आणि मग असं यायचं म्हणजे रायगडाची जशी रचना आहे दरवाजाची तशीच याची रचना आहे. प्रतापगडाचं एक मुद्दाम सांगायला पाहिजे. 10 नोव्हेंबर 1659 या दिवशी अफजल खानाच्या त्या स्वारीचा पूर्ण संपलं म्हणजे अफजल निर्धालन झालं. त्यानंतर 61 साली म्हणजे 2 वर्षांनी जवळजवळ शिवाजी महाराजांनी गडावर भवानी देवीचं मंदिर बांधलं. त्यामुळे ते ज्या वेळेला अफजल खानाला समाचार घ्यायला गेले होते त्यावेळेला गडावर देवी नव्हती. त्यांनी केदारेश्वराची पूजा केली आणि ते खाली उतरले. त्या अफजल खानाचं पारिपत्य केलं. परत ते वर आले आणि नंतर मग पुढच्या खूप घटना आहेत. पण त्यांच्या आणि या पराक्रमाच्या बातम्या त्यावेळेला लंडन गॅझेटमध्ये छापलेल्या होत्या. गॅझेट म्हणजे वृत्तपत्र, गॅझेटियर हे वेगळं प्रकरण आहे. त्याच्यावर मी एकदा इथे बोललोय. इथे म्हणजे त्या ह्याच्यात बोललोय. तर लंडन गॅझेट नावाचं जे वर्तमानपत्र होतं 1661 साली त्याच्यात याची बातमी छापून आली होती. इतकी ती महत्वाची बातमी ठरली. पन्हाळ्याबद्दल आणि मगाचा बघितलेला शिवनेरी याच्याबद्दल ही जी नामांकन ते मानांकन हा जो प्रवास झाला त्याच्यामध्ये युनेस्कोच्या टीमनी विरोध केला होता. का केला होता हे नंतर बोलण्याच्या ओघात येईल त्यावेळी सांगेन. तर पन्हाळ्याची आज परिस्थिती अशी आहे की ते हिल स्टेशन आहे. तालुक्याचं मुख्यालय तिथे आहे. तिथे टीव्ही टॉवर आहे, मायक्रोवेव्हचे टॉवर्स आहेत, अनेक बंगले आहेत, एक गावठाण आहे आणि हॉटेल्स पण खूप आहे. एमटीडीसीचं पण रिसॉर्ट तिथे आहे. त्यामुळे याच्यामध्ये मध्ये मध्ये किल्ल्याचे अवशेष आपल्याला शोधायला लागतात. तर त्यामुळे त्याला पन्हाळगडच्या समावेशाला विरोध झाला होता. हा पन्हाळगडच आहे. पन्हाळगड आणि पावनगड याच्या पलीकडे एक पावनगड नावाचा किल्ला आहे. तो मात्र महाराजांनी बांधलेला किल्ला आहे. हा पन्हाळगड आहे हा शिलाहारांनी म्हणजे 8व-9व शतक त्यावेळेला बांधलेला तो किल्ला आहे. रायगड हा तर शिवाजी महाराजांच्या अधिकृत राजधानीचा किल्ला आहे. म्हणजे शिवाजी महाराजांना जो राजाभिषेक झाला ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी या दिवशी शके 1596 या दिवशी. मी मुद्दाम इंग्लिश तारीख सांगत नाहीये कारण मला ती पटत नाही. म्हणजे का नाही पटत हे नंतर केव्हा तरी बोलू आपण. तर या इथे ती शिवाजी महाराजांचं 32 मण सोन्याचं सिंहासन होतं आणि राज्यसभेचं प्रवेशद्वार त्याला सध्या नगारखाना असं म्हणतात. शिवाजी महाराजांची अधिकृत अशी 26 चित्र समकालीन उपलब्ध आहेत. त्याच्यामध्ये एक गोष्ट प्रामुख्याने दिसते. त्यांची ही जी बाराबंदी आहे याची हे या बाजूला आहे, उजवीकडे आहे आणि या इथे त्यांच्या मानेवर कुठेही केस नाहीये आणि ही जी आहे ती केसांची बट त्यांच्या या शिरस्त्रांत बाहेर आलेली आहे. सध्या मालिका, सिनेमा, नाटकं यात सगळे शिवाजी महाराज बॉक्कट सारखे केस वाढवलेले दिसतात. त्यावेळेला औरंगजेबाची अधिकृत चित्र उपलब्ध आहेत. त्याच्याही मानेवर केस नाहीत. कुतुबशहाची चित्र उपलब्ध आहेत. आदिलशहाची चित्र अनेक झाले आदिलशहा. तर त्या कोणाच्याही याच्यावर मानेवर केस नव्हते हे मला मुद्दाम सांगायचं. आणि बाराबंदीचं असं की इकडे का समजा ती या इकडे बांधलेली असेल सगळ्या नाटक आणि त्या टीव्ही सिरियल त्याच्यामध्ये इकडे बांधलेली असतात त्या. तर तलवार ज्यावेळेला उपसायची असते तेव्हा ती अडकते. हा जो भाग आहे त्याला शेंडी असं म्हणतात. तर ती अडकते.
तो जो भाग आहे तलवार काढताना तो त्या बाराबंदीच्या नाडीमध्ये अडकतो, म्हणून इकडेच पाहिजे. आता हे कोण सांगणार बाकीच्या त्या लोकांना, पण मी आपलं तुम्हाला सांगून ठेवतो, तुम्ही जर कधी चित्र काढायचं ठरवलं तर ही बाराबंदी उजवीकडेच बांधलेली पाहिजे. नेक्स्ट, हा गंगासागर तलाव आणि हे इथे बनवले आहेत 1, 2 आणि अजून एक पलीकडच्या बाजूला आहे. हे द्वादश कोणी आहेत, आणखी तिसरा आहे तो अष्टकोनी आहे. रायगडचा नकाशा हा अर्धाच नकाशा आहे. रायगड बांधताना त्याच्यामध्ये नागरी विभाग आणि लष्करी विभाग असे 2 वेगळे विभाग केलेले आपल्याला दिसतात. पण कधीतरी रायगड बद्दल बोलू त्यावेळेला त्याच्याबद्दल बोलेन मी. हा त्याचा दुसरा खालचा भाग आहे. खांदेरी, शिवाजी महाराजांनी नौदलाची स्थापना तर केलीच, पण पुढे म्हणजे शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर किंबहुना संभाजीराजांच्याही हत्येनंतर हा समुद्रावरचा शिवाजी असं याला म्हटलं जातं. कान्होजी आंग्रे हे अलिबागला त्यांची मुख्य राजधानी होती. सुवर्णदुर्ग हाही त्यांच्या कारकिर्दीला कलाटणी देणारा किल्ला होता, त्यालाही मानांकन मिळालेलं आहे. तर ज्या वेळेला आपल्या लोकांना देखील समुद्र प्रवास करताना त्यांची दस्तक घेऊन जायला लागत होती, तर याच्यानंतर म्हणजे आंग्र्यांच्या एकंदर पराक्रमानंतर समुद्राच्या लाटांना देखील हलताना परवानगी यांचीच घ्यायला लागत होती. नेक्स्ट, खांदेरी हा शिवाजी महाराजांनी त्यांच्या आयुष्यात अगदी शेवटच्या काळात बांधलेला किल्ला आहे. साधारणतः 1678च्या सुमारास त्याचं बांधकाम सुरू झालं. 80च्या आसपास तो पुरा झाला आणि याच्यावर शिवाजी महाराजांनी वैज्ञानिक प्रयोग केले, त्याच्याबद्दल पण मी एकदा इथे बोललो होतो शिवरायांचे दुर्ग विज्ञान या याच्यामध्ये. तर हा एक बलाढ्य किल्ला आहे आणि आता त्या बेटाचं नाव खांदेरी बदलून सरखेल कान्होजी आंग्रे द्वीप असं त्याचं नाव केलंय. आणि 126 वर्षापूर्वीची जी ब्रिटिशांनी बांधलेलं दीपगृह आहे समुद्रातल्या दळणवळण चालू राहावं म्हणून, त्याला पण कान्होजी आंग्रे दीपगृह असं नाव दिलेलं आहे. नेक्स्ट, हा सुवर्णदुर्ग. प्रत्यक्षामध्ये सुवर्णदुर्ग हा समुद्रावर बेटावर असणारा किल्ला आहे. हा वेगळा फोटो आहे, हा वेगळा फोटो आहे, हा वेगळा फोटो आहे, किंवा कदाचित ड्रोननी हे 2 मिळून एक असेल, हा वेगळा फोटो आहे. तर या इथे जो किल्ला आहे हा जसा सुवर्णदुर्ग आहे तसा तो कनकदुर्ग आहे. कनक म्हणजे सुवर्ण, पण कनकदुर्ग. त्यानंतर या इथे जो आहे हा फत्तेगड नावाचा किल्ला आहे आणि हा जो किल्ला आहे हा गोवा किल्ला आहे. या गोव्याचा गोमंतकाशी काही संबंध नाही. आणि पलीकडे हे गाव आहे हरणाई गाव. विजयदुर्ग. विजयदुर्गचा उपलब्ध इतिहास हा 800 वर्षांचा आहे. म्हणजे साधारणपणे 10-12 वर्षापूर्वी विजयदुर्गचा 800वा वाढदिवस त्या गावातल्या लोकांनी आणि महाराष्ट्र सरकारने एकत्र येऊन साजरा केलेला होता. इतका त्याचा जुना इतिहास, शिलाहारकालीन तो किल्ला होता. शिवाजी महाराजांनी तो ज्यावेळेला त्यांच्या ताब्यात आला 1656 मध्ये, त्यावेळेला त्यांनी तो तिथे जो छोटी गढी होती जवळ गिरिये नावाचं गाव आहे, तर त्या गिरिये गावामुळे या किल्ल्याचं नाव घेरिया असं झालेलं होतं. शिवाजी महाराजांनी तो किल्ला पाडून टाकला आणि तिहेरी तटबंदी म्हणजे कांद्याची पापुद्री कसे एक मग दुसरा मग तिसरा हातात निघत जातात, तसे 3 तटबंद्या एकत्र एकाच किल्ल्याला अशी एक वेगळी दुर्गरचना या विजयदुर्गाला केलेली आहे. त्या इथे आपल्याला दिसत आहेत, हे 2 तटबंदी आणि ही तिसरी तटबंदी आहे. तर अशी तिहेरी तटबंदी आहे. कनकदुर्ग हा छोटा किल्ला आहे, त्याच्यावर दीपगृह आहे. हे दीपगृह इथे आहे आणि हे हरणाई बंदर आहे. फक्त हे हरणाई 2 मात्रा आणि 1 रफा असं आहे ते. सिंधुदुर्ग हाही शिवाजी महाराजांनी बांधलेला किल्ला आहे आणि हा किल्ला शिवाजी महाराजांनी पहिल्यांदा सुरतेवरनं जे धन मिळवून आणलं स्वराज्यासाठी, मी त्याला सुरतेची लूट कधीच म्हणत नाही. हे बादशाह 400-400 वर्ष लुटतायत आपल्याला
आपण त्यातले थोडेसेच फक्त काढून आणले होते पैसे, तर ते 2दा आणले होते. तर ती सुरतीवरनं मिळालेले धन त्यावेळेला साधारण ते 1 कोटी होन मिळालेले होते. एक होन म्हणजे 3.5 रुपये साधारणपणे त्याचा हिशोब केला तर 3.5 कोटी रुपये खर्च करून हा सिंधुदुर्ग बांधला. तो जगातला सर्वात विस्तीर्ण असलेला जलदुर्ग आहे. जगात याच्यापेक्षा मोठा किल्ला नाही, म्हणजे सागरातला, बेटावरचा. इथे शिवाजी महाराजांची एक मूर्ती, आता याला हा चांदीचा मुखवटा बसवलेला आहे. शिवाजी महाराजांना 2 मुलगे होते, संभाजीराजे आणि राजाराम महाराज. त्या राजाराम हे धाकटे. ज्या वेळेला संभाजीराजांची हत्या झाली त्यानंतर राजाराम महाराजांनी कारभार बघितला आणि त्यांनी स्वतः एक मूर्ती घडवून घेतली. त्याला शिवराजेश्वर असं नाव दिलं आणि ही मूर्ती प्रचलित सगळ्या चित्रांपेक्षा, शिल्पांपेक्षा अगदी वेगळ्या तऱ्हेची मूर्ती आहे. तर त्याच्याबद्दल मी आता नाही बोलत. आणि ही जी तलवार आहे ही शिवाजी महाराजांच्या वापरातली, आता मी तलवार हा चुकीचा शब्द वापरतोय, आपल्याला मारामारी करायची ती तलवार म्हणतो आपण, पण ही धोप आहे, सरळ असते. तलवार अशी टोकाला थोडी बाक असतो त्याला, तर त्याला तलवार म्हणतात. जसं पेन आणि बॉल पेन फरक आहे, पण दोन्हीचं काम लिहिणंच आहे. तसं टोकाला वक्र असणारी ती तलवार आणि ही धोप. हे ते शिवराजेश्वर मंदिर. आणि हा त्याचा आता इथे एक नवीन धक्का बांधलाय, म्हणजे बोटी सुरक्षित तिथे लागू शकतात. कारण ओढीच्या वेळेला पाणी खूप खाली जातं, मग होड्या लागायला पंचायत होते. अन्यत्र कुठेही नाही अशा 2 गोष्टी इथे आहेत. शिवाजी महाराजांच्या हाताचा आणि पायाचा, हा हाताचा ठसा आहे आणि हा पायाचा ठसा आहे. तर दुर्गाचं बांधकाम चालू असताना शिवाजी महाराज तिथे आल्याची नोंद आहे. आणि ते तिथे त्या चुना ओला होता, सोन्याची लादी होती, त्यांचा पाय उमटला आणि त्यांनी असं भिंतीवरनं वाकून खाली पाहिलं, त्याला हात त्यांनी त्या चुन्याच्या वरच्या लादीवर ठेवला होता. आणि त्यामुळे असं खाली वाकून बघताना हा भाग आत जाईल, बोटाची टोकं वर जातील, हा जो भाग आहे तो पण वर जाईल. अशाच तऱ्हेचा तो हाताचा ठसा आहे, उजव्या हाताचा ठसा आहे. हीच ती शिवप्रतिमा शिवराजेश्वराची. जिंजीबद्दल मी बोललोय, त्यामुळे मी आता काही त्याच्याबद्दल सांगत नाही. हा जिंजीचे 7 किल्ले मी म्हटले, त्यातला हा महत्वाचा किल्ला, त्याचं नाव आहे राजगिरी. आणि नंतर महाराजांनी त्याचं नाव बदलून आनंददुर्ग किंवा आनंदगड असं केलं होतं. हा कल्याण महाल म्हणून आहे, खूप अप्रतिम किल्ला आहे. नाही, हे आपण ज्या वेळेला प्रवेशद्वारातनं आत येतो त्यावेळेला डावीकडे या इथे एक कारागृह आहे आणि पलीकडचा जो राजगिरीच्या चढणीवरचा जो भाग आहे तिथे तो हा जो किल्ला आहे हा कृष्णगिरी. तर राजगिरी, कृष्णगिरी आणि चंद्रायण दुर्ग असे 3 महत्वाचे बालेकिल्ले आहेत. त्याला राजगडाला जसा 1 आहे, याला 3 बालेकिल्ले आहेत. संजय बाबर यांनी आपल्याला या किल्ल्यावर नेऊन आणलं, त्यामुळे आता मी जे काही बोलणार आहे ते त्या संदर्भात मला बोलायचं आहे. आता मुळामध्ये झालं असं, 11-12 जुलै 2025 म्हणजे 11 आणि 12 जुलैच्या मधल्या ह्याच्यात ती घोषणा झाली की युनेस्कोनी, त्यावेळेला युनेस्कोची जी परिषद भरली होती ती पॅरिसला भरली होती, फ्रान्समध्ये भरली होती. तर ती 47वी परिषद होती, 46वी दिल्लीमध्ये भरलेली होती. तर त्या दिल्लीच्या परिषदेच्या वेळेला आपण प्रस्ताव दिला होता आणि त्याला अधिकृत मान्यता ही 11-12 जुलैच्या मध्ये किंवा दोन्ही दिवशी मिळून जी झाली त्यावेळेला आपल्याला ती मान्यता मिळाली. ती मराठा मिलिटरी लँडस्केप. इथे मराठा याचा अर्थ महाराष्ट्रात राहतात ती सगळी माणसं. आपल्या राष्ट्रगीतात देखील पंजाब, सिंध, गुजरात, मराठा म्हणजे तो जातीवाचक उल्लेख नाहीये, महाराष्ट्रात राहणाऱ्या लोकांना उद्देशून तो मराठा शब्द वापरलेला आहे. तर जसं मराठा मिलिटरी लँडस्केप असं या शीर्षकाखाली या 12 किल्ल्यांना मानांकन दिलं गेलं.
आणि याच्या आधी जी काही झाली गडबड, त्या गडबडीबद्दल मी नंतर बोलीन. ती कशी कशी होत गेली आणि त्याच्यातनं मार्ग कसे कसे काढले हे बोलीन मी. आता याच्यात सर्वात महत्वाची गोष्ट अशी की ज्या वेळेला आता युनेस्कोचं मानांकन मिळालंय त्यावेळेला महाराष्ट्रातले, भारतातले, परदेशातले लोक हे किल्ले पाहायला येणार आहेत. जगभरातली बाकीची युनेस्कोची मानांकन मिळालेली ठिकाणं ज्या पद्धतीने राखली गेलेली आहेत तसं हे किल्ल्यांचं राखलं जाणं शक्य होणार आहे का नाही याच्यावर हे मानांकन, हे प्रत्येक वेळा मानांकन कोणालाही मिळतं ते तात्पुरतं असतं. ते त्यांनी सांगितलेल्या गोष्टी जर आपण पुढच्या काळात पाळल्या नाही तर ते मानांकन काढून घेतलं जातं. तर ते होऊ नये म्हणून आपल्याला प्रयत्न करावे लागणार आहेत. पण तरी सुद्धा तुम्ही दिल्लीचा किल्ला पाहिला असेल, आग्र्याचा किल्ला पाहिला असेल, राजस्थान मधले किल्ले पाहिले असतील, जे त्याच्यामध्ये संगमरवरी महाल आहे, रेड सँडस्टोन म्हणजे ताम्रवर्णीय वालुकाश्म, असे अनेक वेगवेगळे सुशोभित दगड, अतिशय आलिशान महाल, इथे उडणारी कारंजी, हे सगळं त्या ठिकाणी पाहायला मिळतं. आज आपण महाराष्ट्रातल्या कुठल्याही किल्ल्यावर, याच 12 नाही कुठल्याही किल्ल्यावर गेलो तरी पडलेले बुरुज, ढासळलेल्या दरवाजाच्या कमानी, ओव्हरलेली टाकी किंवा शेवाळलेली टाकी असंच बघायला मिळतं. तरी याला मानांकन कसं मिळालं? त्याही किल्ल्याला मानांकन मिळालंय. मग यांना का मिळालं? तर याचं कारण हे किल्ले हे लढाऊ किल्ले आहेत, फायटिंग फोर्ट्स आहेत. आणि आता मी ज्या किल्ल्यांची नावं घेतली तसे आणखी कितीतरी. त्या किल्ल्यांचं स्वरूप हे फॉर्टिफाईड पॅलेसेस म्हणजे प्रासादांना असलेली तटबंदी. त्यामुळे त्यांना किल्ले म्हणणं, ही किल्ले लढाईसाठी असतात, हे असं काही करायचं नसतं. हे किल्ले टिकले, वर्धिष्णू राहिले, याचं कारण त्यांनी ज्या अनावश्यक तडजोडी केल्या दिल्लीच्या राज्यकर्त्यांशी त्यामुळे ते टिकलं. महाराष्ट्रातल्या एका सामान्य गढीपासून रायगडापर्यंत कुठल्याही सत्ताधीशांनी अशा अब्रू घालवणाऱ्या तडजोडी केंद्रीय सत्तेशी केल्या नाही. त्यामुळे सतत त्यांना लढाईला तोंड द्यावं लागलं आणि त्या लढाई म्हणजे तोफेचे गोळे डागायचे. आता एखादा जर पहिलवान असेल, एखादा जर योद्धा असेल, त्याच्या अंगावर जखमा मिळतील. जो घरामध्ये डनलोपिलोच्या गादीवर आराम करतोय 24 तास, त्याच्या अंगावर कसलीच जखम मिळणार नाही. तसं त्या किल्ल्यांना लढायांना सामोरं जावं लागलं नाही म्हणून पडापड झालेली नाही. महाराष्ट्रातल्या या सगळ्या किल्ल्यांना जवळजवळ 1840 पर्यंत आणि काही 1910 पर्यंत हे किल्ले परक्या लोकांशी लढत होते. त्यामुळे विध्वंस होत गेला आणि नंतर त्याची दुरुस्ती काही कोणी केलेली नाही. हा एक भाग. आणि शिवाजी महाराजांच्या मंत्रिमंडळातले सर्वात तरुण मंत्री रामचंद्र पंत अमात्य, पुढे 5 छत्रपतींचे ते मोठे मानकरी आहेत, मोठे सरदार आहेत. ज्यावेळेला राजाराम महाराज जिंजीला गेले त्यावेळेला त्यांनी त्यांना हुकुमतपणा असा किताब दिला होता. हुकुमतपणा म्हणजे काय? तर शिवाजी महाराजांनी राजेपद निर्माण केलं होतं. आता राजा तर तिकडे जिंजीत गेलाय, मग आता इथे या रामचंद्र पंत अमात्यांनी दिलेले हुकूम हे जनतेने तर पाळायचेच आहे, पण राजा देखील ते हुकूम पाळील, मानेल असं स्थान हुकुमतपणा ते सबंध इतिहासात फक्त रामचंद्र पंत अमात्यांना दिलं गेलं होतं. आणि आज्ञापत्र त्यांचं जे पुस्तक आहे त्यात दुर्ग प्रकरण म्हणून आहे, त्यात त्यांनी लिहिलंय, गडावर राज मंदिरा व्यतिरिक्त थोर इमारत असो न द्यावी. जिथे राजा राहणार आहे त्याच्यापुरती एक चांगली भक्कम इमारत बांधायची, बाकी हे कामचलाऊच गोष्टी बांधायच्या. त्यामुळे आपल्या इथे ते आलिशान प्रासाद ती कारंजी बिरंजी काही मिळणार नाही. हे लढाऊ किल्ले आहे. मग ज्या वेळेला आम्ही त्या किल्ल्यांना आपल्याला मराठा मिलिटरी लँडस्केप म्हणून मिळालंय, त्यांचं फायटिंग फोर्ट म्हणून मी इंग्लिश शब्द वापरतोय कारण ते पटकन कळतील. त्यांचं फायटिंग स्पिरिट काय आहे, जसं मी आता त्या लोहगडच्या वेळेला सांगितलं, तर ही फायटिंग स्पिरिट्स आम्ही लोकांना दाखवली पाहिजे.
आणि हे बाकी कुठच्याही किल्ल्यावर तुम्हाला बघायला मिळणार नाही, कारण आमचे किल्ले लढाऊ किल्ले आहेत आणि त्याच्यासाठी आम्हाला मानांकन मिळालेलं आहे. पण हे आम्ही समजून घेतलं पाहिजे, ते लोकांना समजावून सांगितलं पाहिजे. उद्ध्वस्त किल्ले हे तुम्ही केले, आम्ही नाही. म्हणजे या परक्या लोकांनीच केलेले आहेत. तर त्यांनी केलेलं उद्ध्वस्तीकरण हेही त्यांना दाखवायचं, हे तुम्ही केलं आणि आम्ही याच्यात काय युक्त्या वापरल्या होत्या आक्रमक संरक्षणासाठी, या समजावून सांगायला पाहिजे. ते दुर्ग स्थापत्य, त्याच्यासाठी आपल्याला हे मानांकन मिळालं. पुणे जिल्ह्यातल्या 3 किल्ल्यांना हे मानांकन मिळालं. आपण ते आता बघितलंय कोणकोणचे किल्ले, त्याच्यात मी आता वेळ घालवत नाही. जिंजी दुर्गपुंज, त्याच्याबद्दल मी फार बोलणार नाहीये, कारण एकदा बोलून झालाय. त्याच्यामध्ये तो विल्लुपुरम नावाचा जो जिल्हा आहे तमिळनाडूमध्ये, तिथे हा किल्ला आहे. जिंजी याचा उच्चार स्थानिक लोक सेंजी असं करतात, पण आपण त्याला जिंजी म्हणतो. आणि आज्ञापत्रामध्ये चंदी तंजाऊर असं उल्लेख आहे. तर चंदी, सेंजी, जिंजी म्हणजे एकच. तर जिंजी अशा नावाचा किल्ला नाही. जिंजी हा दुर्गपुंज आहे. इट इज अ क्लस्टर ऑफ फोर्ट्स. ते दुर्ग, अनेक दुर्ग एकत्र मिळून तो किल्ला झालेला आहे. जसं राजमाची किल्ला, श्रीवर्धन आणि मनोरंजन आणि खालचा तो उडेवाडीचा फोर्ट मिळून तो राजमाची किल्ला होतो, तसं इथे 7 किल्ले मिळून तो दुर्गपुंज झालाय. त्या राजगिरीचं मगाशी मी सांगितलं की महाराजांनी त्याचं नाव आनंददुर्ग असं केलं. कृष्णगिरी, हे दोन्ही आता आपण याच्यात बघितले होते, त्याला कृष्णगिरी असं नाव होतं. महाराजांनी ते कृष्णागिरी असं नाव केलं. चांद्रायण दुर्ग किंवा चंद्रयान दुर्ग, याला महाराजांनी सारंगगड असं नाव दिलं. त्यानंतर उरलेली नावं आहेत ही मी वाचतो, पण आज या भागामध्ये म्हणजे मी जाऊन आलो त्यावेळेपर्यंत तरी या बाकीच्या किल्ल्यांवर जायला परवानगी मिळत नव्हती. तर चकिला दुर्ग असं एक तिथे छोटा किल्ला आहे, त्याचं महाराजांनी नाव लालगड असं केलं. कुसीमलाई असं एक आणखी छोटा किल्ला आहे, त्याला मदोन्मत्त गड असं नाव दिलं. कुत्थ अरसी नावाचा एक आणखीन छोटा किल्ला आहे, त्याला चेलगड असं नाव दिलं. मुत्तलू नायक नावाचा आणखी एक छोटा किल्ला आहे, त्याला गर्वगड असं नाव दिलं. आणि या सगळ्या दुर्गपुंजाला मिळून कोट त्रिचंदी किंवा सगळा जिंजीचा किल्ला असं ते नाव दिलं गेलं. आता मानांकन तर मिळालं, मानांकन मिळाले. आजचं व्याख्यान थोडं लांबेल बरं का, कारण विषय खूप मला असं तो जिव्हाळ्याचा वाटतो, त्यामुळे ज्यांना कंटाळा येईल त्यांनी जायला हरकत नाही. तर मानांकन मिळाल्यानंतर काय झालं, तर घाणेकरांना एक पुस्तक लिहावं असं वाटलं, ते छापून प्रसिद्ध झालेलं आहे. त्यानंतर अनेक लोकांनी दिनदर्शिका काढल्या, 12 किल्ले 12 महिने म्हणून 2026ची माझ्या स्वतःच्याकडे, कारण त्या बहुतेक कॅलेंडरच्या निर्मितीमध्ये माझा थोडा ना थोडा सहभाग आहे. तर 8 कॅलेंडर्स माझ्याकडे आहेत, दिनदर्शिका आहे. पुणे विद्यापीठ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पण एक कॅलेंडर काढलेलं आहे. अशी अनेक लोकांनी कॅलेंडर्स काढले. त्यानंतर एक पुण्यामध्ये अनेक हौशी लोक आहेत, वेगवेगळे विषय घेऊन लोकांना त्या विषयाकडे आकर्षित करणारे लोक आहेत. तसं किल्ले ट्रेकिंग नाही, किल्ल्याच्या सहली आपण म्हणू असे काढणारी वसुंधरा वारसा पर्यटन नावाची एक संस्था आहे. सानप नावाचे त्याचे संचालक आहेत. तर त्यांच्याबरोबर गेल्या शनिवारी मी शिवनेरीला गेलो होतो तो किल्ला दाखवायला. तर या 12 महिन्यात 12 किल्ले लोकांना दाखवायचे अशी एक त्यांनी कल्पना मांडली. त्याचं काम चालू आहे. दिवाळी अंक खूप असतात त्यामुळे आपण फार त्याच्याकडे लक्ष देत नाही, पण लेट्सअप नावाचा एक LETS लेट्स अप UPP एक दिवाळी अंक, त्याच्यामध्ये या 12 किल्ल्यांची सविस्तर माहिती देणारा लेखमाला आहे. त्यानंतर दर्शनिका विभाग म्हणजे गॅझेटियर डिपार्टमेंट महाराष्ट्र यांनी गडकिल्ल्यांचा माहितीपट काढण्यासाठी पुढाकार घेतला होता. झाला का नाही तो पूर्ण मला माहिती नाही, सरकारी काम आहे, कदाचित ते होईल काही दिवसांनी. युट्यूबवर अनेक लोकांच्या मुलाखती, या किल्ल्यांचं दर्शन असेही काही कार्यक्रम झाले. आणि महाराष्ट्र सरकारने या जे परदेशी लोक या कमिटीमध्ये होते, हाऊ जोंग ली नावाचे एक तज्ञ अभ्यासक, डॉक्टर शिखा जैन, अशी काही मंडळी आली होती आणि अनेक आहेत इतर.
तर त्यांच्यासाठी एक एवढं मोठं कॉफी टेबल बुक असं तयार केलेलं आहे आणि ते साधारणपणे 200 नाही 180 पानाच्या आसपास आहे आणि त्याच्यामध्ये तेवढ्याच चुका आहेत. ते कॉफी टेबल बुक पटकन मिळत नाही कोणाला, पण मी ते मिळवलंय. काही लोकांनी व्यक्तिशः या किल्ल्यांना भेटी देऊन ते परत किल्ले समजावून घ्यायचं असंही ठरवलंय. ते संकल्प त्यांचे दुर्ग भेटी चालू आहे. काही संस्था संघटना यांनी या किल्ल्यांवर शिबिरं किंवा या किल्ल्यांची माहिती देणाऱ्या व्याख्यानमाला, चर्चासत्र आणि काही लोकांनी त्याचं चित्रीकरण असे अनेक गोष्टी महाराष्ट्रात झाल्या. आता या किल्ल्यांचं जर आपण थोडेसे वर्गवारी केली तर आपल्याला असं दिसतं की शिवाजी महाराजांनी बांधलेले म्हणजे पूर्णतः त्यांची निर्मिती असलेले एकंदर 6 किल्ले याच्यामध्ये समाविष्ट आहे. त्यातला राजगड मगाशी मी सांगितलं, प्रतापगड सांगितलं, रायगड सांगितलं, खांदेरी सांगितला, विजयदुर्ग आणि सिंधुदुर्ग. त्यातले खांदेरी आणि सिंधुदुर्ग हे समुद्रातल्या बेटावरचे किल्ले आहेत आणि विजयदुर्ग हा किनारी किल्ला आहे म्हणजे कोस्टल फोर्ट आहे तो. बाकीचे आहेत ते गिरिदुर्ग हिल फोर्ट्स आहे. याच्यामधले 7+1 महाराष्ट्रातले 7 आणि जिंजीदुर्ग असे 8 किल्ले हे आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया म्हणजे भारत सरकारचं जे पुरातत्व संबंध जे कार्य करतात तर त्यांच्या ताब्यात असलेले किल्ले आहेत आणि महाराष्ट्र राज्याच्या पुरातत्व आणि वस्तुसंग्रहालय विभाग यांच्याकडे 4 किल्ले आहेत. हे का सांगायचं तर त्यांना याच्यात पुढाकार घ्यायला लागणार आहे, म्हणजे ते जबाबदाऱ्या कोणाकडे जाणार हे आपल्याला माहिती पाहिजे. याच्यामध्ये 8 डोंगरी किल्ले आहेत. याच्याबद्दल मी आता बोललो. आता ज्या वेळेला या किल्ल्यांना मानांकन मिळावं म्हणून जी वकिली केली गेली आणि ती रास्त होती त्याच्यामध्ये शिवाजी महाराजांच्या या किल्ल्यांचा वेगळेपण काय आहे असं म्हणजे ज्याला आम्ही फोर्ट आर्किटेक्चर दुर्ग स्थापत्य असं म्हणतो. त्याच्यामध्ये महाराष्ट्रातले किल्ले सोडले, आता तामिळनाडूचा किल्ला तो धरायला लागेल आपल्याला. तसं बघितलं तर मग महाराजांनी वेल्लोरच्या किल्ल्यासमोर साजरा, गोजरा आणि लाजरा नावाचे 3 किल्ले पण बांधले त्या काळामध्ये, पण त्याची माहिती पण नसते कोणाला, तो भाग सोडून देऊ आपण. तर शिवनिर्मित किंवा शिवपूर्वकालीन किल्ल्यांना माची नावाचा एक दुर्ग विशेष हा आपल्याला बघायला मिळतो. एखादा डोंगरी किल्ला असेल तर अगदी तळात जी गावं असतात त्याला घेरा असं म्हणतात. घेऱ्याकडून आपण डोंगरी त्या किल्ल्याकडे वर चढत चढत जातो. त्यावेळेला साधारणतः ती वाट जिथून जाते त्या वाटेवर काही जोती बांधलेली असतात, पाण्याची एक मामूली सोय असते. अशा जागेला मेट असं म्हणतात. आपण सिंहगडला जातो तेव्हा सिंहगड आतकरवाडीकडनं चढून गेलो की मध्येच एक छोटं टपरं लागतं. तिथे पूर्वी उसाचं गुऱ्हाळ होतं, आता तिथे दही, ताक अशा वस्तू विकायला मिळतात किंवा भाजलेली मक्याची कणसं. तर ते जे ते मेट आहे तर ते डोंगराच्या चढणीवर असतं. नंतर जो भाग येतो याला लष्करी तटबंदी नसते मेटाला. नंतरचा जो वरचा भाग येतो त्याला माची असं म्हणतात आणि तिथे मात्र तटबंदी बांधलेली असते म्हणजे तो दुर्गाचा बांधीव भाग झाला. आणि त्यानंतर आणखी जर वर भाग असेल तर त्याला बाले किल्ला असं म्हणतात. तर शिवाजी महाराजांचे अनेक ग्रंथ लिहून घेतले. त्याच्यामध्ये एक राजव्यवहार कोश नावाचा एक कोश लिहून घेतला. आज जसं आपल्या बोलण्यामध्ये इंग्लिश शब्द खूप येतात तसं त्या काळी फारसी शब्द खूप होते, काही अरबी पण शब्द होते. तर ते काढून टाकायचे आणि शुद्ध मराठीचा पुरस्कार करायचा म्हणून शिवाजी महाराजांनी राजव्यवहार कोश असं रघुनाथ पंतांना सांगितलं आणि धोंडीराज व्यासाने पण त्यांना मदत केली होती. तर त्यातनं जो ग्रंथ निर्माण झाला त्याच्यामध्ये बाले किल्ला आणि माची हे फारसी शब्द आहेत. तर ते नकोत म्हणून बाले किल्ल्याला आदित्यका आणि माचीला उपत्यका असे शब्द त्याच्यात त्यांनी दिलेले आहेत. आपण जे वापरत नाही कारण तेच आपल्याला शब्द समजत नाही, त्यामुळे माची आपल्याला समजतं, हरकत नाही. जसं आपण चहा पिताना च्या 2 गोष्टींचा वापर करतो, कप आणि बशी. तर कप आपल्याला वाटतं तो इंग्लिश शब्द आहे, तर कान असलेला पेला असं काय म्हणत नाही, आपण कपच म्हणतो. आणि बशी त्याच्यात ते काही लोक ओतू करून पितात तर ते जो काय असतो ती बशी.
हे दोन्ही शब्द पूर्णपणे पोर्तुगीज शब्द आहेत. तर कप आणि बशी, बशी सॉसर नाही, सॉसर हा इंग्लिश शब्द आहे. तर कप आणि बशी हे पोर्तुगीज शब्द. आपल्याला किती परदेशी भाषा येतात असो. तर माची म्हणजे उपत्यका हे या शिवस्वराज्यातल्या मानांकन मिळालेल्या किल्ल्यांचं अगदी एक वेगळेपण आहे. हे त्या कमिटीने मान्य केलं आणि ते याचं एक अभिन्न अंग म्हणून मराठा मिलिटरी आर्किटेक्चरमध्ये त्याचा त्यांनी समावेश केलेला आहे. आता या आपला प्रस्ताव जो गेला युनेस्कोकडे, त्यांची एक आयकोमॉस नावाची आणखी एक कमिटी असते, त्या कमिटीकडे तो गेला आणि त्याच्यामध्ये शिवनेरी आणि पन्हाळगड या 2 किल्ल्यांच्या समावेशाला विरोध झाला. तर शिवनेरी तर आपल्या दृष्टीने आपली अस्मिता आहे, महाराजांचा जन्म तिथे झालेला आहे, पण ती लोक अभ्यास करून इथे आली होती आणि त्यांनी असा मुद्दा काढला, मी कोणत्या देशाने काढला हे सांगत नाही आता मुद्दाम, त्यांनी असा मुद्दा काढला की शिवनेरीवर जरी शिवाजी महाराजांचा जन्म झालेला असला तरी तो त्यांच्या ताब्यात कधीही नव्हता. 5 वेळेला तो किल्ला जिंकून घेण्यासाठी स्वतः महाराजांनी प्रयत्न केलेले होते, पण यश नाही मिळालं. जसं जंजिरा जिंकून नाही घेता आला, तसं हाही किल्ला त्यांना जिंकून, स्वतःचं जन्मस्थान जिंकून घेता आलं नाही. त्यांचा जन्म 1630 मध्ये झाला आणि ते 1636 मध्ये त्यांची आई जिजामाता आणि वडील शहाजीराजे यांच्या बरोबर त्यांनी शिवनेरी सोडला आणि ते कल्याण जवळचा माहुली नावाचं एक दुर्ग त्रिकूट आहे तिथे ते गेले. नंतर मग शहाजीराजांची त्याची लढाई झाली आणि शहाजीराजांना नंतर त्या मोगल आणि आदिलशाह यांच्या संयुक्त सैन्यापुढे शरणागती पत्करावी लागली आणि त्या तहामधलं कलम म्हणून त्यांना कायमचं बंगळूरला जावं लागलं. त्याला त्यावेळेला बंगळुरू असं नाव होतं, ते बंगळुरूला त्यांना जावं लागलं. पण त्यांची पुणे सुपर जहागिरी राहिली होती बरं का, म्हणजे हे जरी त्यांना पराभव झाला तरी ही जहागिरी काढून नव्हती घेतली गेली. नंतर पुढे 1644च्या सुमाराला जिजामाता आणि बालशिवा हे पुण्यामध्ये आले आणि पुणे सुपे जहागिरीचा कारभार बघायला लागले. तर जो किल्ला 1753 मध्ये म्हणजे नानासाहेब पेशवे ज्या वेळेला अधिकारावर होते त्यावेळेला उद्धव वीरेश्वर चितळे या नावाच्या एका सरदाराने त्याच्यावर शिवनेरीवर हल्ला केला होता आणि तिथे जो किल्लेदार होता तर त्या किल्लेदाराशी तह केला आणि त्याला बेल्ला नावाचं गाव आहे, त्या आळेफाट्याच्या जवळ आहे बेल्ला, ते बेल्ल्याची जहागिरी दिली आणि काही रोख रक्कम दिली आणि तो शिवनेरी त्याच्या बदल्यात त्यांच्याकडनं घेतला. म्हणजे शिवाजी महाराजांचा जन्म 1630चा आहे. 1773 मध्ये 53 मध्ये हा किल्ला मराठ्यांच्या राज्यामध्ये आला, म्हणजे मराठी सत्तेकडे आला. पण याला शिवस्वराज्यातल्या किल्ल्यांमध्ये तो नव्हता, शिवाजी महाराजांच्या ताब्यात नव्हता, मग याला मान्यता कशी द्यायची असं एक त्यांनी त्यावेळेला त्याला एक ऑब्जेक्शन काढलेलं होतं. आणि पन्हाळ्याचं स्लाईड दाखवली त्यावेळेला सांगितलं की तिथे किल्ला शोधावा लागतो. मग हे याचा समावेश कसा करायचा, तर या 2 गोष्टीमध्ये आपण जी वकिली केली, आपल्या त्यावेळेचे आपले महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री जे होते आशिष शेलार हे स्वतः वकील आहेत. मी इथे ज्या राजकीय लोकांची नावं घेतोय त्यांनी ते काम केलंय म्हणून त्यांची नावं घेतोय. त्यांनी त्या कमिटी पुढे वकिली केली कारण ते स्वतः ऍडव्होकेट आहेत. त्यांनी असं म्हटलं की, आणि आपला जो प्रस्ताव आहे तो आपण नाही मांडला, तो ग्रीस देशाने मांडला आणि म्हणजे आपलं तर अनुमोदन असणारच होतं, पण दुसऱ्या लोकांनी आपला प्रस्ताव पुढे टाकणं हे खूप असं होत नाही दरवेळेला, पण ते ग्रीसने केलं होतं. त्यावेळी त्यांनी असं म्हटलं की स्वराज्य संस्थापना आणि लोककल्याणकारी राज्याची निर्मिती याच्यामध्ये शिवनेरी आणि पन्हाळ्याचा समावेश आहे म्हणून ते काढू नयेत असं झालं. ते पुढे काय काय झालं ते मी बोलणारच आहे. तर याच्यामध्ये गंमत अशी आहे की आतापर्यंत किती ठिकाणांना असं मानांकन मिळालेलं आहे. मी कार्ड काल घेऊन आणली आहे, सगळं माझ्या लक्षात नाही राहत. तर
चुकू नयेत आकडे म्हणून मी कार्ड आणले, म्हणजे कॉपी करत नाहीये मी. 1223 एवढ्या ठिकाणांना जगामध्ये या युनेस्कोचं मानांकन मिळालेलं आहे. त्यातली 3 प्रकारे मानांकन मिळतं. एक म्हणजे सांस्कृतिक महत्व त्याचं, दुसरं ती नैसर्गिक काहीतरी वैशिष्ट्य असतं म्हणून, आणि तिसरं म्हणजे मिश्र, सांस्कृतिक पण आहे आणि नैसर्गिक काही गोष्ट आहे. अशा दोन्ही गोष्टी असल्या तर या 1223 पैकी 952 यांना सांस्कृतिक या शीर्षकाखाली मिळाली आहे मान्यता. 231 ठिकाणं ही त्याच्या नैसर्गिक वैशिष्ट्यामुळे त्यांना मान्यता मिळालेली आहे आणि 40 ठिकाणं मिश्र म्हणून मिळालेली आहे. आता भारतामध्ये आतापर्यंत 42 ठिकाणांना अशी मान्यता मिळालेली आहे. महाराष्ट्रामध्ये 8, आणि हे जरी 11 असले तरी ते मराठा मिलिटरी लँडस्केप या शीर्षकाखाली एकच धरलं जाईल. त्यामुळे हे 8+11 किंवा 8+1 अशा किल्ल्यांना, अशा ठिकाणांना मानांकन मिळालेलं आहे. तर कोणकोणत्या ठिकाणांना मिळाली मान्यता ही आपल्याला बघणं आवश्यक आहे. अजंठ्याची लेणी 1983, वेरूळची लेणी 1983, घारापुरीची लेणी ज्याला एलिफंटा असं म्हणतात हल्ली 1987. त्यानंतर मुंबईचं ज्यावेळेला मानांकन देताना त्यांनी व्हीटी टर्मिनस असा शब्द वापरला होता, व्हिक्टोरिया टर्मिनस म्हणजे बोरी बंदर, सध्याचं CSMT छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस. ते व्हिक्टोरियन स्थापत्याचा उत्कृष्ट नमुना म्हणून त्याला ते मान्यता मिळालेली आहे, ती 2004 मध्ये. त्यानंतर व्हिक्टोरियन गोथिक अँड आर्ट डेको एन्सेम्बल्स, मुंबईमधला, दक्षिण मुंबईतला जो फोर्ट विभाग आहे त्याला तिथल्या ज्या ब्रिटिशांनी बांधलेल्या इमारतींचा समूह आहे, त्या समूहाला सगळी मिळून एक, त्या इमारती अनेक आहेत पण त्यांना त्या शीर्षकाखाली मान्यता मिळाली 2018 मध्ये. त्यानंतर सह्याद्री पर्वतराजी, म्हणजे ज्याला लोक वेस्टर्न घाट्स असं चुकीचं म्हणतात. मी कोकणातला माणूस आहे, माझ्या पूर्वेला ते आहे, त्याला मी कसं पश्चिम घाट म्हणू? तर तो मूर्खपणा बंद करायला पाहिजे. तर ते सह्याद्री आहे, आणि सह्याद्री नाव लाज वाटण्यासारखं नाही आहे, आणि फार पुराणांपासून याचा उल्लेख सह्याद्री म्हणून आहे. आज हे जे ज्यांनी नामांतर करायचे प्रयत्न केलेले आहेत वेस्टर्न घाट म्हणून, हे जर असेच बोकाळले तर हिमालयाला उद्या हे उत्तर घाट म्हणायला लागते. ते नको, नॉर्दर्न घाट नको, सह्याद्रीच आपण म्हटलं पाहिजे. त्यांना काय म्हणायचं म्हणून दे, हा सह्याद्री आहे. तर ते त्याला 2012 मध्ये मिळालंय. आता याच्यामध्ये एक प्रश्न जो मला अजून सुटलेला नाही, मी अभ्यास करतोय त्याचा, की जे कासचं पठार आहे त्याला वेगळी मान्यता मिळालेली आहे का सह्याद्रीला मान्यता मिळाली? त्यात एक मिश्र पण मिळतं ना, तर हे नैसर्गिक आणि मिश्र असं ते आहे का? तर ते पण त्याचं मानांकन 2012 मध्ये धरलं जातं. आणि हाही एक आणखी प्रश्न माझ्या पुढे आहे, कारण मला त्याचं अधिकृत यादी मिळत नाहीये. लोणारचं, बुलढाणा जिल्ह्यातलं जे लोणार रिव्हर आहे त्याला 2011 मध्ये नैसर्गिक ठिकाण म्हणून मान्यता मिळाली असं काही ठिकाणी मला ते वाचनात आलं, पण त्याच्याबद्दल मला स्वतःला शंका आहे. मग एवढीच मानांकनं मिळतात का युनेस्को कडून किंवा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कमिटीकडून? तर तसं नाहीये. मी मुद्दाम हे सांगायचा प्रयत्न का करतोय की आपल्याला माहित नसतं, हे माहिती असणं आवश्यक आहे. 2020 मध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मालवण, सिंधुदुर्ग किल्ला, तर मालवण तालुक्यामध्ये धामापूर नावाचं एक बांध आहे, आणि त्याचं एक तलाव आहे, आणि तो निनाद आपण होतो ते कोकणातले किल्ले पाहायला गेलो त्यावेळेला, तर तिथे वेताळगड नावाचा एक किल्ला आहे टोकाला. तर धामापूरच्या जलाशयाच्या भोवतीचं जंगल हे अद्वितीय जंगल आहे. कोकणात इतकं समृद्ध जंगल मी तरी नाही पाहिलेलं. तर तो बांध 800 वर्षापूर्वीचा आहे, आणि वर्ल्ड हेरिटेज इरिगेशन साईट या शीर्षकाखाली त्या धामापूरच्या तलावाला आंतरराष्ट्रीय युनेस्कोची मान्यता मिळालेली आहे. आपल्याला माहित नसतं, म्हणजे या ज्या साईट्स आता मी सांगितले त्याच्या व्यतिरिक्त हे आहे. आणि आणखी एक गंमत आहे ती सांगतो. युनेस्कोचंच क्रिएटिव्ह सिटी नेटवर्क असं एक वेगळं शीर्षक आहे, आणि त्याच्यामध्ये पण अशी आंतरराष्ट्रीय मानांकनं दिली जातात. त्याला युनेस्कोचीच मानांकनं म्हणतात. तर शाश्वत विकास आणि सर्जनशीलता
आणि सांस्कृतिक उद्योग अशा अनेक त्याच्यात हेड्स आहेत, कला पण. तर याच्या शीर्षकाखाली ती दिली जातात. तर आतापर्यंत जगातल्या 408 शहरांना असं मानांकन मिळालेलं आहे. हे मगाशी सांगितले त्याच्यापेक्षा व्यतिरिक्त आहे, कारण क्रिएटिव्ह सिटी नेटवर्क त्याच्याखाली मानांकन मिळालंय. भारतामध्ये अशा 2च शहरांना मान्यता मिळालेली आहे. एक आहे हैदराबाद आणि दुसरं आहे लखनौ. आणि तिथे असणाऱ्या खाद्य संस्कृती याच्यामुळे ते मिळालेलं आहे. कारण या क्रिएटिव्ह सिटी नेटवर्क मध्ये शाश्वत विकासात सर्जनशीलता एक, सांस्कृतिक उद्योग, सांस्कृतिक कला अशा अनेक गोष्टींचा उपयोग ते वापरला केला जातो. ज्यामध्ये हस्तकला आणि लोककला, रचना त्या ठिकाणाची, चित्रपटामध्ये त्याचं काही वेगळेपण वैशिष्ट्य असतं का, म्हणजे एखादी फिल्म सिटी म्हणून निर्माण झालेली असते माहिती आहे आपल्याला. तर पाकशास्त्र, साहित्य, कला, संगीत असे 7 वेगवेगळे विभाग आहेत. त्याच्यामध्ये पाकशास्त्र या शीर्षकाखाली हेड खाली हैदराबाद आणि लखनौ अशा 2 शहरांना मान्यता मिळाली आहे. पुण्याला का मिळाली नाही माहिती नाही मला, कारण माझी आजी असं म्हणायची, लिहिली ती आता, की आमच्या काळी आम्ही घरी जेवायचो आणि सिनेमा पाहायला बाहेर जायचो. आता तुम्ही मुलं, म्हणजे मला ते, म्हणजे माझं जरी 79 वय असलं तरी ती मुलंच म्हणायची की तुम्ही आता जेवायला बाहेर जाता आणि सिनेमा घरात आणून बसवताय असं असो. तर आता याच्या आधी भारतातल्या काही किल्ल्यांना मानांकन मिळालं होतं का नव्हतं, आपण हे किल्ल्यांच्या संदर्भात बोलतोय म्हणून. तर 2013 मध्ये राजस्थान मधल्या 6 किल्ल्यांना एकाच वेळेला मानांकन मिळालेलं आहे. आणि त्याच्यामध्ये चितोड आहे, कुंभलगड आहे, अप्रतिम किल्ला आहे कुंभोर, रणथंबोर आहे, तिथे टायगर रिझर्व्ह पण आहे, तिथे गॅग्रॉन, अंबर आणि जैसलमेर अशा 6 किल्ल्यांना मानांकन मिळालं. राजस्थान सरकारने काय केलं हो त्यावेळेचं जे टपाल खात्याचे कोण मंत्री होते त्यांच्या मागे लागून या 6 किल्ल्यांची टपाल तिकीटं काढायला लावली. नुसतीच तिकीटं नाही, ती आहेत माझ्याकडे सगळी, म्हणजे मला तिकीट संग्रहाचा पण छंद आहे, नाणी मी जमवतो. तर त्याच्यामध्ये ते चित्र जे त्या किल्ल्याचं टपाल तिकिटावर आलंय त्याची व्ह्यू कार्ड्स, म्हणजे पोस्ट कार्डवर एका बाजूला ते चित्र छापलेलं असतं, मागच्या बाजूला पत्त्याची जागा असते, मग इथे लिहायचा काही मजकूर असतो, मजकुराची जागा असते. तर अशा 6 किल्ल्यांची व्ह्यू कार्ड्स ही टपाल खात्याने काढायला लावली त्या राजस्थानच्या लोकांनी. आणि या 6 किल्ल्यांची एकत्रित माहिती देणारी एक पुस्तिका, पॅम्पलेट असं त्याला त्यांनी म्हटलंय, ही त्या 6 किल्ल्यांची राजस्थान सरकारने मागे लागून काढून घेतली. मी इथेच थांबतोय, मला काय म्हणायचं ते तुमच्या लक्षात आलं असावं. तर आता जर चुकून आपल्या लोकांनी त्याचा पाठपुरावा केला, अशी तिकीटं निघाली तर ते निघतात, पहिले 1-2 दिवस ती विकत मिळतात, नंतर काही मिळत नाही. आता या ज्या किल्ल्यांना ती मान्यता मिळाली आहे, किमान त्या किल्ल्याचं तिकीट, पोस्टाचं न वापरलेलं तिकीट, त्याच मूळ किमतीला तिथे जाणाऱ्या लोकांना किमान पुढची 2-5 वर्ष विकत मिळेल अशी व्यवस्था करायला पाहिजे. किंवा ते टपाल तिकीट त्याचं जे व्ह्यू कार्ड जर काढलं गेलं त्याच्यावरच मागे चिकटवून स्पेशल कॅन्सलेशन युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट असं करता येणं शक्य आहे. योजकच तत्र दुर्लभा, एवढंच मला म्हणायचंय. आता प्रश्न असा निर्माण होईल कदाचित, ते मान्यता कशासाठी पाहिजे आपल्याला, काय फायदा काय त्याचा. तर अशी मान्यता मिळाली तर आंतरराष्ट्रीय स्तरावर काही त्या ठिकाणाच्या विकासाला आर्थिक सहाय्य मिळतं का, पैसे मिळतात का. एक फद्याही मिळत नाही, एक नवा पैसाही मिळत नाही. फद्या हे नाणं होतं बरं का, तर एक नवा पैसा पण मिळत नाही. मग कशाला एवढा खर्च करून ते मिळवायची ती मान्यता. तर युनेस्कोनी एखाद्या ठिकाणाला मान्यता दिली तर ती जागतिक स्तरावर मिळते आणि मग जगभरातले लोक ते ठिकाण पाहायला येतात, ते समजावून घ्यायला येतात. त्यानिमित्ताने तिथे टुरिस्ट इन्फ्लक्स
म्हणजे पर्यटकांची मांदियाळी निर्माण होते आणि मग स्थानिक रोजगार निर्माण होतात. कोणी चहाची गाडी लावली, कोणी वडापावची गाडी लावली, कोणी आणखी राहण्याची व्यवस्था केली. हे जे होतं ते स्थानिक रोजगार निर्मितीचं काम आहे आणि आपली राष्ट्रीय अस्मिता काय आहे ही त्या लोकांमध्ये ती आपोआप रुजते. म्हणून अशा मानांकनाचा आग्रह सगळे देश करतात आणि त्याच्यात जागतिक ओळख मिळते, हा त्यातला मुख्य भाग. दुसरा भाग असा की वर्ल्ड हेरिटेज साईट अशी जर एखाद्या ठिकाणाला मान्यता मिळाली तर या ठिकाणाच्या जतन आणि संवर्धनासाठी ते राष्ट्रीय किंवा प्रांतिक किंवा स्थानिक जे काही संचनालय असेल ते त्यासाठी जास्त पैसे खर्च करू शकतात आणि ते म्हणू शकतात याच्यासाठी आम्ही जास्त पैसे खर्च करतोय कारण बाकीच्या ठिकाणांना नाही करत आहोत. म्हणजे आता उदाहरणार्थ सिंहगडासाठी मान्यता मिळाली नाहीये, सिंहगडासाठी आम्ही खर्च करणार नाही आहोत, पण पलीकडच्या राजगडाला मान्यता मिळाली म्हणून राजगडासाठी आम्ही जास्त पैसे खर्च करणार आहोत. असं केंद्रीय शासन किंवा राज्य शासन किंवा जिल्हा परिषद किंवा जी काही पंचायत समिती असेल ती ते पैसे खर्च करते आणि त्यातून त्या ठिकाणाचा आणखीन विकास होतो. जर आपल्याकडे विकासाच्या कल्पना वेगळ्या आहेत, त्याच्याबद्दल मी काही बोलणार नाही. तर आता मुळात हे नामांकन ते मानांकन ही प्रक्रिया काय असते, हे नामांकन ते मानांकन ही प्रक्रिया काय आहे आणि ती प्रक्रिया या किल्ल्यांच्या बद्दल राबवताना काय काय घडलं, कसं कसं घडलं आणि त्यात कोणी पुढाकार घेऊन ते मानांकन मिळवायला प्रयत्न केले याच्याबद्दल मी आता थोडंसं बोलणार आहे. तर दरवर्षी भारत सरकार म्हणजे केंद्र सरकार सगळ्या राज्यांना आणि जे केंद्रशासित प्रदेश आहेत त्यांना पण एक आवाहन करतं की तुमचं एखादं ठिकाण असं युनेस्कोच्या मानांकनासाठी निवडलं जावं असं तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही ते आम्हाला सुचवा. त्याला प्राथमिक अहवाल असं म्हटलं जातं, म्हणजे प्रिपरेटरी तो रिव्ह्यू आहे. असे जी काय प्रस्ताव येतात ते केंद्राकडे येतात. मग केंद्रामध्ये जी कमिटी याच्यासाठी नेमलेली असते ती कमिटी त्या सगळ्या प्रस्तावांचा अभ्यास करते आणि मग त्यातले एक 5-7 प्रस्ताव हे आणखीन पुढच्या विचारासाठी घेतले जातात. म्हणजे ज्याला आपण सध्याच्या मराठीमध्ये शॉर्ट लिस्टिंग करतो ते केलं जातं. ते केलं गेल्यानंतर मग त्यांचे तपशीलवार परत अहवाल तयार केले जातात. पहिल्यांदा जी माहिती दिली आहे ती कमी आहे, आता बरीच माहिती त्यांना द्यावी लागते. आपण या किल्ल्यांच्या माहितीचा जो प्रस्ताव केंद्र शासनाकडे आणि केंद्र शासनाने तो युनेस्कोकडे पाठवला तो फक्त 5,000 पानांचा आहे, फक्त 5,000 पानांचा आहे. आणि ते जे हाऊजोंग ली आणि ती शिखा जैन हे ते सगळा अहवाल वाचून आले होते. हो, या पानावर हे म्हटलंय ते कुठे आहे असं त्यांनी ते विचारलं. म्हणजे असे सगळ्या देशांचे प्रस्ताव आहेत ना, हे सगळे ते वाचतात आणि मग येतात, म्हणून त्याला ते कमिटीवर काम करायला परत परत संधी मिळते. तर अशा प्रस्तावातून जे काही तपशीलवार प्रस्ताव तयार होतात ते परत केंद्र शासनाकडे जातात आणि मग पंतप्रधान कार्यालयातर्फे PMO म्हणजे प्राईम मिनिस्टर्स ऑफिस त्याच्यात एक छोटी कमिटी असते, ती त्यातला एक प्रस्ताव मान्य करते आणि मग तो प्रस्ताव त्या देशातर्फे युनेस्कोकडे पाठवला जातो. आणि एका देशाला एका वेळेला एकच प्रस्ताव पाठवता येतो. त्यामुळे हे जे काही शॉर्टलिस्टिंग झालं तर याच्यामध्ये पंतप्रधान मोदींचं जे कार्यालय आहे PMO ऑफिस आहे त्यांनी खूप महत्वाची भूमिका पार पाडली. का बी ते मी नंतर आलं बोलण्याच्या ओघात ते सांगेन, पण त्या PMO कार्यालयामुळे हा प्रस्ताव जास्त ठाशीवरित्या युनेस्कोकडे गेलेला आहे. त्याच्यामध्ये काय काय लिहिलं असतं, त्या ठिकाणाची पार्श्वभूमी काय आहे, कारण मी सांगितलं ते वेगवेगळ्या त्याच्यामध्ये हेड्स आहेत, काय कॅटेगरीज आहेत, तर त्याची पार्श्वभूमी काय आहे, त्या ठिकाणाचं त्या दृष्टीने महत्व काय आहे, त्याच्या कायदेशीर बाबी, म्हणजे ते आता कोणाच्या ताब्यात आहे, खाजगी. आता साताऱ्याच्या भोसले घराण्याकडे म्हणजे छत्रपतींकडे प्रतापगड हा किल्ला आहे, तो खाजगी प्रॉपर्टी आहे ते, तर हे सुद्धा व्हेरीफाय करावं लागतं.
आणि त्याचं मग त्यातल्या ज्या काही कायदेशीर गुंतागुंती आहेत त्यातनं तो कसं बाजूला करता येतं तेही ते करावं लागतं. तर काही या केंद्र शासनाकडे असतात, काही राज्य शासनाकडे असतात, काही जिल्हा परिषदांकडे असतात, काही कलेक्टरकडे असतात, काही खाजगी असतात. अशा वेगवेगळ्या कॅटेगरीज आहेत. तर त्या कायदेशीर बाबी याही तिथे नोंदल्या जातात. नुसतं नाही, ते त्यात लिहिलेलं असतं युनेस्कोकडे पाठवताना याची मालकी कोणाकडे आहे, म्हणजे याची जबाबदारी कोणाकडे येणार आहे तेही त्यात लिहिलेलं असतं. आणि त्याच्याबरोबर सर्वात महत्वाचा भाग, पुढच्या 5-10 वर्षामध्ये संबंधित जे काय असतील ते या बाबतीत काय करणार आहेत याचा एक संकल्पनामा तो द्यावा लागतो. आणि हे युनेस्कोचे लोक अचानक येऊन पाहणी करून जातात त्याप्रमाणे चालू आहे का नाही, आणि तसं जर नाही दिसलं तर ती मान्यता काढून पण घेतली जाते. तर आपल्या या 12 किल्ल्यांसाठी जो प्रस्ताव गेलेला आहे त्यात जे आपण म्हटलेलं आहे, जे करणार आहोत, ते काय काय करायचं ते मी नंतर बोलण्याच्या ओघात सांगेन तुम्हाला. तर त्याप्रमाणे त्या कार्यवाही चालू आहे का नाही. आणि आता डिसेंबरमध्ये एक कमिटी येऊन जाणार होती, ती आली का नाही त्याची वर्तमानपत्रात बातमी आली नाही, टीव्ही रेडिओवर पण काही सांगितलं नाही, पण ती येऊन गेली असणार. आपण त्या जुलै नंतर डिसेंबर पर्यंत काय करणार होतो त्याची तपासणी करायला ती मंडळी येणं अपेक्षित होतं. आणि आता पुढच्या 5 वर्षामध्ये हे जर आपण केलं नाही सांगितल्याप्रमाणे तर ती मान्यता ते काढून घेऊ शकतात. तर आणि त्याच्यासाठी कोणाला एकाला बोल लावायची गरज नसते, ती सामूहिक जबाबदारी आहे. त्यामुळे ते कमी पडलो आपण असं म्हणूया. आता आत्ता ज्या वेळेला हा प्रस्ताव महाराष्ट्रात आणि शिवस्वराज्यातल्या, कारण तामिळनाडूचाही शिवस्वराज्यात भाग होता म्हणून मी शिवस्वराज्य असा शब्द प्रकर्षाने वापरतोय. त्यावेळेला एकंदर 5 प्रस्ताव हे भारत शासनाकडे विचारार्थ गेले, म्हणजे पीओमा कार्यालयापर्यंत ते 5 प्रस्ताव गेले होते. ओरछा हे मध्य प्रदेश मधलं एक ठिकाण आहे, अतिशय अप्रतिम ठिकाण आहे. आणि त्या बेतवा नदीच्या काठावर त्या ओछवाच्या राजांची फार सुरेख समाध्या किंवा स्मरणस्थळ आहेत. सारनाथ बौद्ध मताच्या मध्ये, धर्माच्या मतामध्ये त्याला एक वेगळं स्थान आहे. पहिलं प्रवचन सारनाथला झालं. वाराणसी हा आपल्या दृष्टीने थोडा जरा नाजूक विषय होता. पीओमा कार्यालयाकडे ते गेलेलं होतं. आपले पंतप्रधान मोदी त्या वाराणसीला निवडून आलेले आहेत. आणि महाराष्ट्रातली खोदचित्र मंडळी त्याच्यासाठी कातळ शिल्प असा तद्दन चुकीचा शब्द वापरतात. तो शब्द मला अजिबात आवडत नाही. का आवडत नाही तर ज्याच्यावर ते कोरलेली आहेत चित्र, ही कोकणामध्ये आहेत. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि गोव्यामध्ये पण अशी चित्र आहेत, खोदचित्र. तर सपाट तांब्याच्या पठारावर आदिमानवानी, म्हणजे 20 ते 50,000 वर्षापूर्वी आपले जे बापजादे होते त्यांच्यापैकी कोणीतरी कोणत्या हत्याराने माहित नाही आपल्याला, साधारणपणे अर्धा 1 इंच पर्यंत असं कोरून त्या दगडावर ती चित्र काढलेली आहेत. तो बसाल्ट नाहीये, कातळ नाहीये. आणि शिल्प हे त्रिमिती असतं, 3 डायमेन्शनल असतं. कातळ पण नाही आणि शिल्प पण नाही, तरी आम्ही त्याला कातळ शिल्पच म्हणणार, असा हट्टाग्रह पुरातत्व खात्यापासून सगळी मंडळी करतायत. मी प्रत्येक वेळेला त्या मीटिंगमध्ये त्यांना विरोध करतो की तुम्ही मला समजावून सांगा ना, हे शिल्प आहे का, तुम्ही मला समजावून सांगा. कारण मला थोडं जिओलॉजी पण येतं. तर कातळ आहे का सांगा ना, हा लांबा दगड आहे. मग खोदचित्र हा शब्द मी तिथे सुचवतो. आणि त्याचा जो इंग्लिश प्रतिशब्द आहे तो पेट्रोग्लिफ असा आहे. पेट्रॉस म्हणजे रॉक, ग्लिफ मीन्स टू इन्स्क्राईब, म्हणजे कोरून काढलेली, दगडावर कोरून काढलेली आकृती. त्याचा अर्थवाही आणि मराठी वाटेल असा खोदचित्र हा शब्द आहे. तर कातळ शिल्प, कातळ हा स्थानिक भाषांमध्ये असलेला शब्द आहे आणि शिल्प हा संस्कृत शब्द आहे, म्हणजे तो शब्दही असा हायब्रिड आहे. तर मराठी शब्द वाटेल असं खोदचित्रच शब्द वापरला पाहिजे. आता काही कोटी रुपयांचं सहाय्य या खोदचित्रांसाठी महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेलं आहे.
आणि त्याच्या कदाचित पुढच्या प्रस्तावांमध्ये त्यांना त्याचा समावेश करायचा असेल, कारण या 5 प्रस्तावात तो होता म्हणून. आणि हे नंतरचा जो आहे ते महाराजांच्या शिवस्वराज्यातल्या या 12 किल्ल्यांचे असे 5 प्रस्ताव होते. त्यातलं पीएमओ कार्यालयाने शिवस्वराज्यातील किल्ले हा विषय पुढे ढकलायचं ठरवलं आणि तो युनेस्कोकडेच्या कमिटीकडे गेला. आता हा प्रयत्न आत्ताच झाला का तर नाही. 2017 मध्ये अशी एक टूब निघाली होती, काही लोकांनी त्याच्यात पुढाकार घेतला होता की या किल्ल्यांना त्या शिवछत्रपतींचे किल्ले या शीर्षकाखाली त्यांनी प्रस्ताव तयार केला होता. पण तो प्रस्ताव स्वीकारलाच गेला नाही, कारण बाहेरच्या जगामध्ये शिवछत्रपती हे नाव माहीत नाहीये. आपल्या दृष्टीने तो राष्ट्रनिर्माता ती व्यक्ती होती, शककर्ते होते, युगपुरुष होते. हे भावनेचे खेळ आहेत, आम्ही त्याला मान्यता देत नाही असं त्यावेळेला तो पवित्रा घेतला गेला आणि त्यावेळी ते सगळं बारगळलं. पुढे युनेस्को अशा भावनांना किंमत देत नाही म्हणून तो बारगळला प्रस्ताव. आणि दुसरी गोष्ट, एका वेळेला एकच प्रस्ताव, त्यामुळे पण तो प्रस्ताव मागे पडत गेला होता. आणि शेवटी आत्ता पंतप्रधान मोदींच्या हस्ते मालवण गावाच्या तिथे राजकोट नावाचा किल्ला आहे, तिथे शिवाजी महाराजांचा खूप मोठा पुतळा उभारला गेला. दुर्दैवाने तिथे तो पडला, नंतर परत तो उभारला गेलाय. तर त्यावेळेला जलदुर्ग शिवाजी महाराजांचं याच्यातलं कर्तृत्व आणि भारतीय नौदलाचे प्रणेते म्हणून शिवाजी महाराजांचं स्थान हे पंतप्रधानांनी आपल्या भाषणामध्ये सांगितलं होतं. आणि त्यामुळे किल्ल्यांकडे लक्ष द्यायला पाहिजे हे कदाचित जाणवलं असेल. आणि म्हणून या प्रस्तावाची परत उचल केली. 2020 मध्ये हा प्रस्ताव महाराष्ट्र सरकारने तयार करायला सुरुवात केली आणि पुढचं मी तुम्हाला सांगितलं की तो नंतर केंद्राकडे गेला. तर त्याच्यासाठी युनेस्कोला अपेक्षित अशा प्रपत्रामध्ये, फॉर्मॅटमध्ये तो अर्ज करावा लागतो. तो अर्ज आपल्याला आपल्या राष्ट्रीय भाषांचा किती जरी अभिमान असला तरी इंग्लिश किंवा फ्रेंच या 2 भाषेतच तो त्यांच्याकडे प्रस्ताव द्यावा लागतो, हा त्यांचा नियम आहे. तर त्यामुळे तो त्याप्रमाणे करावा लागतो. त्यावेळेला असा अर्ज करण्यासाठी त्या डॉक्टर शिखा जैन ज्या भारतीय आहेत आणि त्यांनी युनेस्कोच्या अशा कमिटींवर अनेक वेळेला काम केलेलं आहे, त्यावेळेचे सांस्कृतिक मंत्री महाराष्ट्राचे विनोद तावडे, त्यानंतर त्यावेळेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खूप पुढाकार घेतला आणि तो प्रस्ताव मार्गी लागला. त्यानंतर मग शिवछत्रपतींचे किल्ले याच्याऐवजी युनेस्कोला काय आवडेल पटेल ते मराठा लष्करी भूप्रदेश हे शीर्षक घेऊन हा सगळा प्रस्ताव तयार केला गेला. कारण शिखा जैनांनी सांगितलं हे शिवछत्रपतींचे किल्ले अशा शीर्षकाखाली मिळणार नाही आपल्याला. आपल्याला जर ते करायचं असेल तर त्याचं वेगळे पण काय आहे, तर ते मराठा मिलिटरी लँडस्केप म्हणून आहे, तर ते आपण त्या शीर्षकाखाली तो अर्ज करू. आणि मग याच्यामध्ये अडचण काय झाली, प्रस्ताव तर तयार करायचा आहे, त्यावेळेला त्याच्यामध्ये इंग्लिशमध्ये किल्ल्यांचा अभ्यास करून लिहिलेलं फारसं साहित्य उपलब्ध नाही. आणि ज्या वेळेला ते लष्करी आस्थापन म्हणून आपण म्हणतो किंवा त्याचं लष्करी वेगळे पण काय आहे ते त्याचा अभ्यासच कोणी केलेला आहे. फक्त अपवाद 2-3च आहेत, पण ते परत स्थानिक भाषांमध्ये आहेत, मराठीमध्ये, इंग्लिश किंवा हिंदीमध्ये ते नाही आहेत दुर्दैवाने. आता ते वारले, पण गोपाळराव चांदोरकर हे व्यवसायाने आर्किटेक्ट आणि इतिहासप्रेमी आणि रायगडवर त्यांची श्रद्धा. त्यांनी रायगडावर श्रीमद रायगिराव आणि रायगड बालेकिल्ला अशी 2 पुस्तकं प्रसिद्ध केली. ती पुस्तकं वाचनीय नाहीत, कारण त्यात या सगळ्या किल्ल्यांच्या आर्किटेक्चरल प्लॅन्स अँड डिझाईन्स दिलेले आहेत. ते वाचायचं नाही आहे, ते बघायचं आहे आणि समजावून घ्यायचं आहे. आणि अचूक टेप लावून मोजमाप घेतलेले आहेत ते सगळे. तर तसा अभ्यास, पण तो मराठीमध्ये झालेला आहे,
त्याचा उपयोग या प्रस्तावासाठी केला गेला, पण बाकीच्या किल्ल्यांचं काय? अशा तऱ्हेचं डॉक्युमेंटेशन, अशा तऱ्हेचं काही माहिती तयार करणं हे दुर्दैवाने झालेलं नव्हतं. ही मोठी अडचण याच्यात होती. आता कोणकोणच्या शीर्षकाखाली ते अर्ज केले जातात याच्याबद्दल मी ते 10 मुद्दे आहेत, त्यातले फक्त 4था आणि 6वा हे 2च मुद्दे आपल्या दृष्टीने सोयीस्कर ठरले. त्यातला 4था मुद्दा असा आहे, मानवी इतिहासातील इमारत स्थापत्य किंवा तांत्रिक मूल्य यांचं अद्वितीय उदाहरण असणं. तर लष्करी दृष्ट्या हे किल्ले माची मगाशी मी म्हटलं ते कसं खूप वेगळं आहे, जगात इतरत्र कुठेही नाही, हा मुद्दा आपल्याला वकिली करताना उपयुक्त ठरला. आणि एखादी कलाकृती असेल, एखादं साहित्यकृती असेल, त्याच्याशी निगडीत जर एखादी घटना किंवा अनेक घटना, त्याची जागृत परंपरा, कल्पना आणि श्रद्धा असे ते शब्द आहेत की या सगळ्या इंग्लिश शब्दांचं मराठीत भाषांतर केलेलं आहे. तर हे मुद्द्यातलं श्रद्धा म्हणजे महाराष्ट्रामध्ये कुठच्याही तरुण मुलाला मुलीला विचारलं सिंहगड, तर जे काही स्फुरण येतं तसं मी महाराष्ट्र व्यतिरिक्त इतर जे किल्ले पाहिले तिथे गेल्यावर त्यांना येत नाही, कारण ते वेगळ्या सत्तांनी बांधलेले किल्ले होते. आणि शिवाजी महाराजांचं राज्य हे स्वराज्य होतं, लोककल्याणकारी राज्य होतं. त्यामुळे माझा त्याच्याशी संबंध आहे असं महाराष्ट्रातल्या प्रत्येकाला वाटतं, म्हणून ती श्रद्धा त्याच्याशी निगडीत आहे. एखाद्या किल्ल्यावर एखाद्या माणसाने जाऊन काही अपप्रकार केला तर राग सगळ्यांना येतो, कारण आमची श्रद्धा आहे तिथे, हे असं करायची जागा नाही आहे. तर तसं बाकीच्या ठिकाणी अभावाने होतं, ते महाराष्ट्रामध्ये आहे. हा मुद्दा आपल्याला आपली वकिली करताना त्याच्यामध्ये उपयोगी पडलेला मुद्दा आहे. त्यानंतर किल्ल्यांचं अधिकृतरित्या नकाशाकरण, त्याला हिंदीमध्ये मानचित्रांकन असं म्हणतात. मानचित्र म्हणजे नकाशा. असे नकाशे हे आपल्याकडे नाही आहेत. किल्ल्यांचं मॅपिंग म्हणजे आता ड्रोणाचार्य खूप झालेले आहेत, तर ते ड्रोन मॅपिंग आता नागपूरला जे इन्स्टिट्यूट आहे त्यांच्यातर्फे किमान या 12 किल्ल्यांचं मॅपिंग केलं गेलं आणि इतरही किल्ल्यांचं मॅपिंग चालू आहे. तर डॉक्युमेंटेशन जिथे आपण कमी पडतोय ते सगळ्या म्हणजे बहुसंख्य किल्ल्यांबद्दल, कारण महाराष्ट्रात अधिक मुळात किल्ला कशाला म्हणायचं याची काही व्याख्या नाही आहे. म्हणजे ज्या वेळेला मी काही परदेशी लोकांना ते पांढरे होते म्हणून नाही किल्ले दाखवले, ते अभ्यासक होते म्हणून त्यांना किल्ले दाखवले. त्या एक व्हर्जिनिया पास म्हणून आल्या होत्या, फाईलपेक्षा मोठ्या आकाराचं 600 पानांचं पुस्तक त्यांनी काढलेलं आहे, फोर्ट्स ऑफ इंडिया म्हणून. त्या महाराष्ट्रातले मी किल्ले दाखवले. तर त्या मला म्हणाल्या, मी ज्या वेळेला गावात आले तेव्हा मी किल्ला पाहिला. म्हणजे बाई किल्ला कुठला पाहिला, तेव्हा काही दिवाळी नव्हती, म्हणजे घरोघरी तर मग ती ज्या वेळेला आली माझ्या घरी, आम्ही ते त्यांच्या गाडीपासून किल्ले पाहायला जायचो. तर एकदा आम्ही शनिवारवाड्यावर गेलो. आय हॅव सीन दिस फोर्ट. म्हटलं दिस इज नॉट अ फोर्ट, ही गढी आहे, हा फॉर्टिफाईड पॅलेस आहे. पॅलेस शिल्लक नाही आहे, पण ते फॉर्टिफिकेशन लढाऊपणा आहे त्याच्यामध्ये, पण याला आम्ही किल्ला म्हणत नाही. तुम्ही कॅसल्स अँड मनोर्सना किल्ले म्हणता, आम्ही त्यांना, आमचे किल्ले खूप वेगळे आहेत, लढाऊ किल्ले आहेत. तर त्याच्यात असू दे. तर किल्ल्यांचं मॅपिंग करणं, त्याच्यामध्ये गड्या बिड्या सगळं घेतलं ना तर ती संख्या 1200-1500च्या वर जाईल. पण ज्याला आज आपण किल्ले असं म्हणतोय अशा किल्ल्यांची संख्या 500च्या आत बाहेर एवढी आहे. तर या किल्ल्यांचं मॅपिंग करायचं आहे, त्याला खर्च येतो आणि त्यांच्याकडे मनुष्यबळ कमी आहे. त्यामुळे त्या सगळ्याचं सांगड घालून तर इतरही कामं असतात. एखादं धरण बांधायचं आहे, एखादं अभयारण्य निर्माण करायचं आहे, त्याचंही मॅपिंग त्यांना करायचं असतं. तर त्यातनं सवड काढून ते आपल्या महाराष्ट्र सरकारच्या विनंतीमुळे ते मॅपिंग करतायत. तर या किल्ल्यांचं मॅपिंग त्यावेळेला केलं गेलं. त्यानंतर हे सांभाळण्याची जबाबदारी नेमकी कोणाकडे आहे? आपल्याकडे असं आहे, आता समजा आता मी परवा शिवनेरीला जाऊन आलो, ते उदाहरण सांगतो. साधारणपणे काही 100 हेक्टर एवढी शिवनेरीचा विस्तार आहे. त्यातलं फक्त 2.5-3 गुंठे एवढीच जागा पुरातत्व खात्याकडे आहे, बाकीची जागा ही वन खात्याकडे आहे.
म्हणजे त्या किल्ल्याची जी काय विकास करायचा आहे, जतन करायचं आहे, ते कोणी करायचं? आता मगाशी मी सांगितलं ते पन्हाळा, तिथे खासगी बंगले आहेत, हॉटेल्स आहेत, काही ठिकाणी एमटीडीसीची रिसॉर्ट्स आहेत. म्हणजे त्यांच्या त्या मालकी वेगळ्या होत जातात. त्यामुळे या सगळ्याची सांभाळण्याची जबाबदारी कोणावर येईल हे पण त्या प्रस्तावामध्ये द्यावं लागतं. आणि त्यांनी ते मान्य करून घेतलेलं असतं की हे राज्य सरकार करील, हे जिल्हा परिषद करील, आणि मग त्या प्रस्तावात त्याचा समावेश करून ते पाठवलेलं असतं. त्यानंतर त्याच्यासाठी किती पैसे, केव्हा आणि कसे उपलब्ध केले जाणार, सरसकट मंजूर करणार का? तर नाही. या फॉर्मॅटमध्ये अर्ज आला तर त्या कामासाठी आम्ही हे पैसे मंजूर करू आणि त्याची त्या अर्थसंकल्पात तरतूद करू, हे असं सगळं करावं लागतं. आणि हे सगळं बघण्यासाठी कोणचं तरी एक सक्षम असं प्रशासन असावं लागतं. तर ती कोण ते मंडळ असेल का व्यक्ती असेल का काय असेल का सरकारचा एखादा विभाग असेल, हे सगळं त्या प्रस्तावामध्ये घालावं लागतं. आणि त्या लोकांची तशी लेखी संमती पण घ्यावी लागते की आम्ही ही जबाबदारी घेणार आहोत. म्हणजे नुसते पैसे आले नाही झालं, त्याची जबाबदारी कोणत्या प्रशासनाकडे असणार आहे. आता हे जो प्रस्ताव आपण मांडला त्याच्यामध्ये दुर्गांचं जाळं महाराष्ट्रात आहे. म्हणजे महाराष्ट्र इज अ लँड ऑफ फोर्ट्स असं म्हटलं जातं. तर त्याच्यात विविधता खूप आहे. म्हणजे आफ्रिकन लोकांनी बांधलेले किल्ले, युरोपियन लोकांनी बांधलेले किल्ले, मध्य आशियातल्या लोकांनी बांधलेले किल्ले, सातवाहनांच्या किल्ल्याच्या बद्दल माहित नाही आपल्याला, पण राष्ट्रकूट, शिलाहार, चालुक्य, कदंब, वाकाटक, त्रिकुटक, यादव, शिवकाल अशा वेगवेगळ्या कालखंडामध्ये किमान 1,500 वर्ष महाराष्ट्रामध्ये दुर्गबांधणी चालू आहे. महाराष्ट्रात बांधला गेलेला शेवटचा भुईकोट म्हणजे मालेगावचा किल्ला 1750 मध्ये तो बांधला गेला. महाराष्ट्रात बांधला गेलेला शेवटचा गिरिदुर्ग डोंगरी किल्ला आपल्या मराठ्यांच्या तोफखान्याचे प्रमुख असणारे भीमराव पानसे यांनी दिवे घाट चढून गेल्यानंतर डावीकडे जो सोनोरी नावाचं गाव आहे तिथे वर मल्हारगडचा किल्ला बांधला. तो 1760 मध्ये बांधला गेला. त्यानंतर महाराष्ट्रात कुठचाही किल्ला बांधला गेला नाही. तर ही एवढी दीर्घ परंपरा आपल्याला आहे. त्यामुळे त्या बांधकामात पण वैविध्य आहे. त्याच्याबद्दल मी आता नाही फार काही बोलणार. आणि हे किल्ले केवळ फायटिंग स्पॉट्स नव्हते असं आपण या प्रस्तावामध्ये लिहिलंय. ती महसूल यंत्रणेचा जो भाग होता. त्या परिसरात जो महसूल निर्माण होईल तो सुरक्षितरित्या त्या किल्ल्यावर जमा केला जायचा आणि मग केंद्रीय सत्तेकडे दिला जायचा किंवा केंद्र सत्ता सांगायची, म्हणजे जे काय रायगडवर असेल, राजगडवर असेल, जी काही सत्ता असेल ती, की या एवढ्या पैशाचा याच्यासाठी विनियोग करा, बाकीचे पैसे पाठवून द्या. आणि त्यावेळेला महसूल हा धान्याच्या स्वरूपात पण घेतला जात होता. त्यामुळे त्याची विगतवारी ही महत्वाची होती. आणि संरक्षण यंत्रणेबरोबर, संरक्षण यंत्रणा कशाची, केवळ किल्ल्याची नाही, इथनं ज्या घाटवाटा जातात किंवा जे सागरी मार्ग असतील की जलदुर्गांबद्दल त्याचाही समावेश. म्हणजे एखाद्या ठिकाणी उगाच कोणतरी किल्ला नाही बांधत, कुठल्या तरी महत्वाच्या कारणासाठी, मग तो व्यापारी मार्ग असेल किंवा आणखीन काही अनेक कारण असतील, तर त्याच्यासाठी हे निर्माण केलेलं जागा आहे. हे आपण त्या प्रस्तावाद्वारे युनेस्कोला पटवून दिलेलं आहे आणि त्यात आपल्याला यश मिळालेलं आहे. आता किल्ला म्हटल्यानंतर बऱ्याच वेळेला फक्त डोंगरी किल्ला असंच लोकांच्या डोळ्यापुढे येतं. तर तसं नाहीये. शिवकालामध्ये जलदुर्गांनाही तितकंच महत्व. मगाशी आपण ती यादी पाहिली, त्यातले किल्ले पण पाहिले. तर 4 सागरी किल्ल्यांना, 1 किनारी आणि 3 बेटावरचे, ज्याला जलदुर्ग, पाणकोट असं म्हणतात, आयलंड फोर्ट ज्याला म्हणतात, ते यांचाही समावेश आवर्जून याच्यामध्ये केलेला होता. त्याच्यामध्ये आता हे शॉर्टलिस्टिंग जे झालं ती यादी पण मला उपलब्ध झाली. कोणकोणचे किल्ले शॉर्टलिस्ट महाराष्ट्राने केले होते त्याच्यामध्ये साल्हेर, जो त्याला मिळाली मान्यता, मुल्हेर, साल्हेर मुल्हेर पुणे मुंबई सारखं आहे. ते दोघांमध्ये जवळजवळ 40 किलोमीटर अंतर आहे, साल्हेर आणि मुल्हेर. मुल्हेर हा 3 किल्ल्यांचा दुर्गपुंज आहे. मोरा, मुल्हेर आणि हरगड. आणि साल्हेर आणि सालोटा हे 2 किल्ले तो मिळून एक रणक्षेत्र आहे. तर फक्त साल्हेर, सालोटा नाही. त्यानंतर अंकाई आणि टंकाई मनमाड जवळ असणारे किल्ले आहेत. ते अप्रतिम त्याची दुर्गरचना आहे, त्याच्याबद्दल नाही बोलणार मी आता काही. शिवनेरी, ज्याला विरोध झाला होता,
लोहगड, खांदेरी, कुलाबा अलिबागच्या समोरचा किल्ला, पद्मदुर्ग शिवाजी महाराजांनी बांधलेला किल्ला त्या जंजिऱ्याच्या जवळ, तोरणा, राजगड, रायगड, सुवर्णदुर्ग, प्रतापगड, परांड्याचा भुईकोट अप्रतिम किल्ला आहे. आता तसे आणखी पण आहेत, नळदुर्ग आहे आणि अनेक आहेत. विजयदुर्ग, रांगणा, सिंधुदुर्ग, पन्हाळा आणि जिंजीचा दुर्गपुंज या किल्ल्यांना मान्यता नाही, आपण मान्यता मिळवण्यासाठी खटपट केली. आता या किल्ल्यांमध्ये समावेशच झाला नाही, पण महत्वाचे किल्ले आहेत ते म्हणजे देवगिरी, दौलताबाद, धारूरचा किल्ला एका बाजूने डोंगरी किल्ला वाटतो, दुसऱ्या बाजूने भुईकोट वाटतो, तिसऱ्या बाजूने जलदुर्ग वाटतो. असं तो खूप वेगळा किल्ला आहे धारूरचा. कंधारचा किल्ला भुईकोटामधला खूप मस्त किल्ला आहे. सिंहगड आणि पुरंदर, जंजिरा आफ्रिकन सिटीने बांधलेला, आणि बेतूल नावाचा एक किल्ला हा गोव्यामध्ये बांधलेला आहे. आणि त्याचं स्ट्रॅटेजिक इम्पॉर्टन्स इतकं महत्वाचं आहे की जवळजवळ उत्तर गोव्याला जलमार्ग असणारा एक नदी आहे, साळ अशी नदी आहे ती. त्या साळ नदीच्या तोंडावर महाराजांनी किल्ला बांधलाय. किती असेल हे जे कंपाऊंड आहे सगळ्या प्रिमायसेस, एवढाच तो किल्ला आहे. पण तिथे एक तोफ ठेवली तर साळ नदीतल्या सगळ्या व्यापारी मार्गावर नियंत्रण मिळवता येतं, असा तो किल्ला आहे. तो खूप महत्वाचा किल्ला आहे शिवरायांच्या दुर्गरचनेमध्ये. त्या किल्ल्यांचा दुर्दैवाने विचार केला गेला नाही. आता या किल्ल्यांच्या थांबायला हवं असेल तर थांबतो नाही, कारण तो मराठा स्थापत्याच्या आला नाही. तो यादवांच्या काळातला किल्ला आहे, यादव पूर्व काळातला किल्ला आहे. तर मी अजून बोलू थोडं, बसून बोला. नाही बसून नाही बोलतोय मला. तर पुढल्या 10 वर्षामध्ये आपण कसं केव्हा काय करणार आहोत याचा जरी वचननामा घेतला असला तर त्याप्रमाणे ते सगळं सरकार बदलतात, तर त्याचे प्राधान्यक्रम बदलतात. ते बदलले जाणार नाही याच्यावर लक्ष ठेवणं हे खूप महत्वाचं आहे. त्याच्या या मान्यता मिळाल्यानंतर बऱ्याच मंत्र्यांनी जाहीर केलं की या किल्ल्यांच्या विकासासाठी एक पैसाही कमी पडू दिला जाणार नाही. तर ते पैसे जरी त्यांनी पुरवले तर ते योग्य कारणासाठीच वापरले जात आहेत ना, याच्यावरही काहीतरी एक लक्ष ठेवणं आणि त्यासाठी दक्ष असणं खूप महत्वाचं आहे. आता इथे जे लोक येत आहेत आणि येत होते त्यांच्यासाठी काय काय आवश्यक गोष्टी आहेत तर तिथपर्यंत पोहोचणं, रस्ते, दळणवळण. आज त्या अनेक किल्ल्यांवर पोहोचणं हेच मुश्किल आहे. म्हणजे समजा आपण राजगड किल्ला घेतला तर अत्यंत अरुंद असे रस्ते तिथे आहेत आणि त्या रस्त्यावर फलक आहे, राजगड, बाण आहे. पण परदेशी लोक पण येणार आहेत, त्यावेळी तिथे कोणी माणूस असेलच असं नाही, तर ते द्वैभाषिक फलक पाहिजे. आणि राजगडकडे तो रस्ता जात असला तरी मी गेलो होतो काही लोकांना घेऊन, तर त्या रस्त्याला वळलो नाही. ते म्हणले मागे रस्ता गेला, म्हणजे नाही आपला रस्ता पुढेच आहे. तर राजगडवर अनेक वाटांनी वर जातात, तर ती गुंजवण्याची जी वाट आहे तिथे तो रस्ता होता. तिथे जर लिहिलं नाही राजगड गुंजवणे मार्गे, तो अवघड आहे बाकीच्या मार्गांपेक्षा. पुढे गेल्यानंतर मग परत राजगड तसंच डावीकडे बाण आणि पालखुर्द मागे किंवा शिवपट्टण मार्गे तो सोपा, तुलनेने सोपा रस्ता आहे. तर हे मार्गदर्शन जर नाही झालं तर अडचण निर्माण होईल. म्हणजे नुसतं दळणवळण नाही, त्याच्यासाठी योग्य ते पाट्या लावून स्वच्छतागृह आणि स्वच्छतागृह. कारण सांगतो, मध्यंतरी मी एका अत्यंत महनीय व्यक्तींना घेऊन राजगडावर गेलो होतो. ते खंडोबाच्या माळापर्यंतचा रस्ता झालाय. तिथे 8 स्वच्छतागृह आहेत, 4 महिलांसाठी आहे, 4 पुरुष वर्गासाठी आहेत. एक ह्या मान्यता मिळाल्यानंतर एक लगेच 2-4 महिन्यात ते बसवलं गेले. ते प्लॅस्टिकचे असतात ना, तसे ते पोर्टेबल, तर ते टॉयलेट बसवले तिथे. ज्या वेळेला मी तिथे गेलो तेव्हा त्या महनीय व्यक्ती तिथे जाऊन या आपल्याला नंतर किल्ल्यावर यायचं. गेल्या 500 वर्षात ते स्वच्छ केलेले नसावे
अशी त्याची अवस्था होती. बसवून किती काही महिनेच झाले होते. तर स्वच्छतागृह आणि त्याला पुरेसा पाण्याचा पुरवठा. त्यानंतर पिण्याचं पाणी, किल्ल्यांवर टाकी आहे, तलाव आहे, पण ते पॉटेबल वॉटर आहे का याच्यासाठी आपल्याला लक्ष द्यावं लागणार आहे. तिथे विश्रांती स्थळं पाहिजे. एवढा किल्ला पाहायचा, सगळे काही ट्रेकर नसतात, तेव्हा मधून मधून सावलीच्या आणि बसता येतील अशा जागा तिथे असायला पाहिजे. आणि हे करत असताना स्वच्छतागृह असतील या विश्रांती स्थळं असतील, त्या किल्ल्याच्या किल्लेपणाला बाधा येईल असं ते असता कामा नये. त्यानंतर आपल्याकडच्या बहुतेक किल्ल्यांवर प्रथमोपचाराची कुठलीही व्यवस्था नाही. एखादा घसरून पडला, नुसतं खरचटलंय, तर साधं टिंचर आयोडीन किंवा आणखीन काहीतरी काही अशाची, किंवा एखाद्या तिथे गेल्यानंतर जुलाब सुरू झाले तर त्याला एखादी जुलाब लगेच थांबण्याची गोळी, अशा प्रथमोपचार गोष्टी, सर्पदंश अमुक तमुक ते वेगळंच आहे, पण प्रथमोपचाराची व्यवस्था असणं आणि त्याची तिथे येणाऱ्यांना जाणीव करून देणं, या ठिकाणी ती प्रथमोपचाराची व्यवस्था आहे. त्यानंतर प्रत्येक किल्ल्याची कॅरिंग कपॅसिटी, किती लोक तिथे सुखाने हिंडू फिरू शकतील. परवा रायगडावर 2 वेळेला राजाभिषेकाचा दिवस साजरा केला जातो. मी परत राजाभिषेक शब्द वापरतो, राज्याभिषेक नाही, कारण तो राजाला झालेला अभिषेक आहे, राज्याला झालेला नाहीये. आणि ज्या पोथीमुळे ते सगळे धार्मिक कार्यक्रम झाले, ती जी पोथी आहे गागा भट्टांनी लिहिली, त्याचं नाव श्री शिवराजाभिषेक प्रयोग हा. तर तो राजाभिषेक असा तो शब्द असायला पाहिजे. तर तारखेप्रमाणे केले गेलेल्या 6 जूनच्या उत्सवाला रायगडावर फक्त 3 लाख लोक आले होते. आणि आत्ता परवा 27 तारखेला तिथीप्रमाणे तो ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला साजरा झाला, त्या दिवशी 2च लाख लोक आले होते. त्या किल्ल्याची ती कॅरिंग कपॅसिटी आहे का याचा विचार करायला पाहिजे. आणि मग तेवढ्याच लोकांना प्रवेश दिला जाईल. आणि याच्या विरुद्ध आपण आरडाओरडा करता कामा नये, कारण ते किल्ल्याच्या चांगल्या गोष्टीसाठी ते केलं जाणार आहे. कचऱ्याची आणि सांडपाण्याची उत्तम विल्हेवाट ही लावली गेली पाहिजे. प्लॅस्टिक आणि अविघटनशील कचरा निर्माण होणार नाही, किंबहुना तो तिथे नेलाच जाणार नाही, याची व्यवस्था करायला पाहिजे. तर असं खरं तर अजून खूप बोलण्यासारखं आहे, पण एक शेवटचा मुद्दा मला मांडायचा आहे. म्हणजे बरेच मुद्दे मी सोडून देतोय, पण तरी सुद्धा या किल्ल्यांची माहिती आम्हाला किंवा शासनाला कशी मिळाली, हे सगळं कुठलं मिळाली माहिती त्याला? गुगलवरनं मिळाली. गुगलवर कोणी टाकलं तर पहिलं पुस्तक या महाराष्ट्रातल्या किल्ल्यांबद्दल जे लिहिलं गेलं ते गव्हर्नमेंट लिस्ट ऑफ सिव्हिल फोर्ट्स 1862 असं एक आहे ते पुस्तक माझ्याकडे. आणि पहिलं जे काय म्हणू आपण एका किल्ल्यावर लिहिलेलं पुस्तक, रायगडची माहिती, गोविंद बाबाजी जोशांचं पुस्तक आहे. ते फक्त रायगडची माहिती असलेलं हे दुर्ग साहित्यातली पहिली इंग्लिश आणि मराठीतली पुस्तक आहे. तेव्हापासून आत्तापर्यंत अनेक दुर्ग लेखक त्या किल्ल्यांवर जातात, अभ्यास करतात, त्याच्याबद्दलची माहिती देतात, त्याचे नकाशे कच्चे का होईना तयार करतात, त्याचे फोटो काढतात, तर ते त्या पुस्तकात छापलेले असतात. तर नाट्यसृष्टीतल्या, सिनेसृष्टीतल्या, गायन वादन याच्यातल्या, क्रीडा प्रकारातल्या लोकांना जे काही नामवंत असतील त्यांना शासनातर्फे सन्मानित केलं जातं. ज्या युनेस्कोच्या त्या प्रपोजलमध्ये माहिती मिळाली ती ज्या दुर्गलेखकांनी लिहिली म्हणून त्यांना मिळाली ना ती. तर अशा किल्ल्यांवर पुस्तकं प्रकाशित करणाऱ्या किंवा लिहिणाऱ्यांना एक शासकीय पुरस्कार मिळायला पाहिजे. शासनाला काय 2-5 हजार रुपये किंवा काय हे काही फार महाग नाही आहे, पण त्यांचा राज्यस्तरावर गौरव झाला ही जी भावना आहे हे महत्वाचं आहे. तर ते व्हायला पाहिजे. आता ही त्याची जागा नाही आहे, पण मुद्दा आहे तो मांडायचा आहे. ते बरेच मुद्दे मी गाळलेत शेवटचे, पण तरी सुद्धा मला हा एक वेगळा विषय इथे मांडता आला. आणि त्याचं आधी दृक
आणि नंतर आता हे श्राव्य असं ऑडिओ आत्ता आणि व्हिज्युअल आधी असं जे आपल्याला परिचय झाला या ठिकाणांचा, तर तुम्हाला जर शक्य असेल तुमच्या आता पावसाळा संपल्यानंतर पाहिजे तर एका तरी या 12 किल्ल्यांपैकी एक किल्ला पाहून या, म्हणजे त्यांची आज परिस्थिती काय आहे तुम्हाला लक्षात येईल आणि मग तिथे काय व्हायला पाहिजे हे याच्यासाठी तुम्ही काही हालचाल धडपड करू शकाल. तर ही संधी मला परळीकर कुटुंबामुळे श्री आणि सौ ॲडव्होकेट्स आभार मानण्यासाठी माझ्याकडे एकच शब्द, तो म्हणजे धन्यवाद. आणि तुमच्या पुढे बोलून मी धन्य झालो यात वाद नाही. मी म्हटलं ना त्याच्यामध्ये एक कुठेतरी सक्षम प्रशासन त्या किल्ल्यापुरतं निर्माण करायला पाहिजे. सगळ्या किल्ल्यांचं करून चालणार नाही, कारण नाशिक जिल्ह्यापासून कोल्हापूर जिल्ह्यापर्यंत किंवा सिंधुदुर्ग जिल्ह्यापर्यंत ते सगळे किल्ले म्हणजे विखुरलेले आहेत. त्यामुळे एक केंद्रीय संस्था नको, त्या किल्ल्यावर तिथलं स्थानिक प्रशासन जे या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देईल आणि त्यांना तो अधिकार दिला जाईल की ते स्वच्छतागृह नीट करून घेणं किंवा तिथे पाणी शुद्ध मिळेल याची व्यवस्था करणं, तिथली कॅरिंग कपॅसिटी ठरवणं, हे सगळ्याचे अधिकार असलेली एक प्रशासकीय व्यवस्था या प्रत्येक ठिकाणासाठी निर्माण करावी लागेल.